नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर सुजाता नाईक. वेलकमिंग यू ऑल. एक आगळा वेगळा अनोखा असा आपला कार्यक्रम आहे, गप्पांचा कार्यक्रम आहे आणि तो पण संगीतावर. त्यामुळे तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटत असेल की म्युझिक आणि गप्पा, कारण आपण म्युझिक हे ऐकण्यासाठी आहे, म्युझिक हे एन्जॉय करण्यासाठी, बोलायचं कसलं. तर आज आपला हा जो विषय आहे तो असा आहे, संगीतमय वाटचाल आरोग्याकडे. त्यामुळे संगीत आणि आरोग्य, संगीत आणि आरोग्य ह्याचा जो मेळ आहे तो कसा साधता येईल. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे संगीताचं जे योगदान आहे आरोग्यात, ते आपल्याला सगळ्यांना, आपल्याला थोडंसं लो वाटलं, डिप्रेशन वाटलं, आपण एखादं मुकेशचं गाणं लावतो. आपल्याला थोडा मूड चांगला असेल, आज क्लासिकल ऐकायचं, एखादी ठुमरी लावतो, एखादा दादरा ऐकतो. आपल्याला वाद्य पण ऐकावंसं वाटतं, कधी कधी इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकावंसं वाटतं. बऱ्याच वेळा म्हणजे एक डॉक्टर, एक होलिस्टिक प्रॅक्टिशनर म्हणून मी खूप वेळा हे बघितलंय की डॉक्टर्सच्या कॅबिन्स मध्ये, वेटिंग रूम्स मध्ये, आयसीयूज मध्ये सुद्धा, सर्जिकल युनिट्स मध्ये आणि डेंटल ओपीडीज मध्ये खास सॉफ्ट इन्स्ट्रुमेंटल म्युझिक लावतात. तर त्याचं कारण असं आहे की थोडं पेशंटचं जे त्याची एन्झायटी असते, त्याची भीती असेल, एक अनामिक भीती असते डॉक्टरच्या केबिन मध्ये जायच्या आधी, तर ती थोडीशी कमी व्हावी, एक कामिंग इन व्हावा, असा एक त्याच्या मागे उद्दिष्ट असतं. तर म्युझिकचे हिलिंग प्रॉपर्टीज आपल्या सगळ्यांना माहिती. संगीत हे निसर्गातच आहे, कणाकणात आहे, प्रत्येक कानाकोपऱ्यात आहे. अगदी आदी मानवापासून ते अगदी प्रगत संस्कृतीपर्यंत संगीताचा वाटा आपल्या अगदी अविभाज्य घटक, आपल्या अस्तित्वाचा घटक आहे तो. त्यामुळे अगदी लहान तान्ह्या बाळाला सुद्धा आणि अगदी मूक जनावराला सुद्धा गोंगाट आणि संगीत याच्यातला फरक कळतो. संगीत जसं आपल्याला आल्हाददायक, आपल्याला खूप प्रसन्न करतं, गोंगाटाने आपल्याला स्ट्रेस वाढतो. त्याच्यामुळे म्युझिक हॅज डेफिनेट हिलिंग प्रॉपर्टीज, आपल्याला माहिती आहे, ते अगदी वादातीत आहे. पण ते सिद्ध कसं करायचं, त्याच्या मागे काय आहे, नेमकं शास्त्र काय, आणि ते कोणत्या प्रकारे त्याचा आणखीन प्रभावी माध्यम म्हणून आपल्याला उपयोग करता येईल हिलिंगमध्ये, पेशंट्सना बरं करण्यामध्ये किंवा आपल्याला बरं वाटण्यामध्ये. तर ते आज आपण थोडंसं शोधणार आहोत. ती वाट थोडीशी आज थोडीशी आपण करूया ह्या प्रकल्पाला. आणि त्याच्यासाठी आज मला खूप आनंद वाटतोय की मंडळी संगीत क्षेत्रातली आपल्या बरोबर आहे. आणि मला खूपच आनंद होतोय की ते आज आपल्या मंचावर यायला तयार झालेत. त्यांच्या एवढं बिझी शेड्यूल मधून ते इतके व्यस्त असतात ते, पण त्याच्यातून वेळ काढून त्यांनी आपल्याला ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला वेळ दिला. तर मला खूप आनंद होतोय. आणि मी त्यांना खरं अजिबात इंट्रोड्यूस करायची गरज नाही, इतकी नामवंत मंडळी आहे ही सगळी. पण थोडक्यात त्यांची थोडी ओळख मी तुम्हाला, आपला परिचय करून देते. सगळ्यांनाच माहिती आहे, बरेचसे तुम्ही चाहता आहात, त्यांचे फॉलोअर्स आहात. मी सुद्धा त्यांची वैयक्तिक लेवलवर मी प्रचंड चाहती आहे प्रत्येकाची. आता मी तुम्हाला इंट्रोड्यूस करते. आज आहेत आपल्या बरोबर आदरणीय जे आहेत आपले लीडिंग वोकलिस्ट, आपल्या ह्याच्यातले, भारतातले, ते होऊन गेलेत कैलासवासी पंडित CR व्यास, त्यांचे सुपुत्र पंडित सतीश व्यास आपल्या बरोबर आहेत. ते येत आहेत, आपल्याला जॉईन होत आहेत थोड्या वेळात. पण त्याच्या आधी आणखीन आपले मान्यवर पण आपल्या बरोबर आहेत. त्यांचं मी इंट्रोडक्शन एकदा मंचावर की मी करेन. पण आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अनिश प्रधान. नमस्कार. डॉक्टर अनिश, नमस्कार. स्वागत आहे तुमचं या मंचावरती. आणि आजचे लीडिंग Thank you, तबला Dr. Naik. वादक म्हणून धन्यवाद आणि आपलं स्वागत आहे ह्या मंचावर. आणि डॉक्टर अनिश प्रधान आरतीजींना अत्यंत पण आणि मृदुलाजींना पण नमस्कार. येस, आरतीजी आल्या, जॉईन होत आहेत आता. त्यांची ओळख देणार आहे. थँक्यू आरतीजी जॉईन झाल्याबरोबर. आणि तुम्हाला कोणालाच तुमचा परिचय करून द्यायची गरज नाही आपल्या श्रोत्यांना, आपल्या पार्टिसिपंट्सना. पण थोडक्यात त्यांना परत एकदा आपण एक त्याचा पुनरुच्चार करूया तुमच्या सगळ्या ॲक्युलेट्सचा. प्रधान हे अत्यंत नामवंत नॅशनल, इंटरनॅशनल लेवलवरती तबलावादक आहेत. आणि नुसतेच म्हणजे संगीताचे उपासक जोपासक नाहीत, तर ते गुरु सुद्धा आहेत. आणि अत्यंत लोकप्रिय असं टीचर म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांना खूपसे पुरस्कार मिळाले. त्याची यादी जर मी आता इथे सुरू केली तर ती संपणारच नाही. पण नाट्य दर्पण त्यांना मिळाला होता, मला वाटतं बेस्ट बॅकग्राऊंड म्युझिकसाठी. मराठी तुंबारा म्हणून नाटक होतं. एम आय राईट डॉक्टर? त्याच्यासाठी त्यांना हा मोठा पुरस्कार मिळाला होता. वसंतोत्सव पुरस्कार त्यांना मिळाला आहे. आपले पंडित पांडेंच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांना मिळाला आहे तो.
तर असे अनेक त्यांना मिळालेत आणि सगळ्यात महत्त्वाचं शेअर करतात. त्यांचं जे काय त्यांचं ज्ञान आहे ते त्यांना शेअर करायला खूप आवडतं. संगीताचा त्यांना लिहायला आवडतो, त्यामुळे ते खूपसे जर्नल्स, नियतकालिक, वर्तमानपत्र ह्याच्यात सतत संगीताचे त्यांचे स्तंभलेखन येत असतं. ते स्टुडंट्सला ट्रेन करत असतात आणि लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन त्यांची जी असतात वरची ही खूपच पॉप्युलर आहेत. तर असे डॉक्टर अनिश प्रधान आज आपल्या बरोबर आहेत आणि शेअर करणार आहेत आपल्या बरोबर की संगीत आणि हेल्थ, संगीत आणि आरोग्य ह्याचा नेमका काय मेळ आहे, याचं नेमकं काय नातं आहे आणि ते आपण कसं वापरू शकतो त्याच्याबद्दल ते बोलणार आहे. आपले पुढचे जे पॅनलिस्ट आहेत आज त्यांच्याबद्दल काय बोलायचं. विदुषी आरती अंकलीकर टिकेकर आज आपल्या बरोबर आहेत. तुमचं स्वागत असो आमच्या मंचावर आणि खरोखर आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू असून तुम्ही तयार झाला यायला. थँक्यू व्हेरी मच. आणि आरती अंकलीकर आणि अनिश बद्दल अजून एक, अनिश हा अतिशय चांगला हो. कंपोजर आहे. तो अनेक त्यांनी गझलांना पण चाली दिलेल्या आहेत त्यांनी आणि तो चांगला कंपोजर पण आहे. येस मी तेच म्हटलं की असं यादी जर आपण सुरू करायची म्हटली तुमच्या पुरस्कारांची, तुमच्या फेलिसिटेशनच्या, तुमच्या जे काही मिळवलेलं आहे त्या सगळे ख्याती आहे, तर मला वाटतं ती संपणारच नाही यादी. पण मी अगदी थोडक्यात सांगितलं. तसंच आरतीजी तुमच्या जे तुम्हाला जे मिळालेले आहेत पंडितजी आले. अरे वा, सॉरी फॉर 5-7 मिनिट्स डिले. नमस्कार. नाही पण दिसत नाही तुम्ही दिसत अजून नाही. ते ऑन द वे आहेत, ऑन द वे. ऑन द वे. आता दिसतोय ना. सतीशजी आज प्रथमच आलापाच्या आधी तबला प्लेअरनी सुरुवात केली. काय करणार? अरे मी ट्रॅफिक मध्ये अडकलो माहितीये का. काही हरकत नाही. कार्यक्रमाची सुरुवात एवढी सुंदर आणि आपण आरतीजींचं म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आरतीजी, मी वैयक्तिक सांगते मध्ये अलीकडे मी सरदारी बेगम मधली तुमचे मोहे कान्हा ऐकलं आणि माझा कम्प्लीट जो दिवसाचा थकवा होता तो सगळा गेला. म्हणजे इतकं पॉवर आहे तुमच्या म्युझिक. आणि गानरीता आमोणकरांच्या लाडक्या शिष्या आरतीजी, त्यांची ओळख आणखीन करूनच द्यायला नको. आणि खणखणीत आवाज आणि तेवढाच सुमधुर, असं मी म्हणेन की असं कॉम्बिनेशन फार रेअर, फारच अप्रतिम. म्हणजे त्यांची ठुमरी असो, त्यांचं दादरा असो, त्यांचे कुठली पिसेस असो, ते परत परत ऐकावेसे वाटतात. पुन्हा पुन्हा त्याचा आस्वाद घ्यावासा वाटतो. तर नमस्कार आणि स्वागत असो आरतीजी या मंचावर. आज वेगळ्या विषयावर आपल्याला तुमच्याशी संवाद साधायचा आहे आणि तो म्हणजे माझ्या दृष्टीने अत्यंत ते विषय. एक म्हणजे आरोग्य आणि दुसरं संगीत. आरोग्याची मी आरोग्य पसरवते. मी आय एम अ होलिस्टिक प्रॅक्टिशनर, आय एम अ होमिओपॅथ आणि आय बिलीव्ह की म्युझिक आणि हेल्थ यांचं खूप अगदी जवळचं नातं आहे आणि अगदी खूपच संगीताचा आपण वापर हा हिलिंगसाठी अधिकाधिक करू शकतो आणि अधिक करू शकतो आणि तो कसा करायचा हे तुमच्याकडून मला आज जाणून घ्यायचंय आणि आज आपल्या श्रोत्यांबरोबर सुद्धा शेअर करायचंय. आणि आपले पंडित जे आलेलेच आहेत, पंडित सतीश व्यास, पद्मश्री पंडित सतीश व्यास आपल्याबरोबर त्यांना इतके अवॉर्ड्स मिळालेले आहेत. ही इज द ओनली इंडियन म्युझिशियन, क्लासिकल म्युझिशियन ज्यांना मीडियाने खूप जास्त महत्व दिले. युरोपमध्ये त्यांचे खूप कार्यक्रम होत असतात आणि मोझार्ट म्युझिक फेस्टिवल मध्ये ही इज बीन द ओनली नॉन वेस्टर्नर टू हॅव प्लेड क्लासिकल म्युझिक देअर. बट विथ Anish was there with me. Yes, Yes, Dr. Shubha and I both were there. So अशी सगळी मांदियाळी एवढ्या मान्यवरांची आहे. आणि लास्ट इज डॉक्टर मृदुला दाढे जोशी, अमेझिंग पर्सनॅलिटी. शास्त्रीय गायनाचा पूर्ण बाज असून सुद्धा त्या फिल्म म्युझिक कडे वळल्या आणि आज देयर इज नो बेस्ट इन हिंदी फिल्म म्युझिक आणि सोबत त्या गातातही एवढं सुंदर. त्यामुळे हे अप्रतिम संघ पर्सनॅलिटी मध्ये आहे. आणि त्यांनी जे रहेना रहे पुस्तक लिहिलंय, विच इज अ ब्युटिफुल अनालिसिस, अत्यंत सुंदर विश्लेषण आहे हिंदी फिल्म म्युझिशियन्स आणि त्यांच्या म्युझिक. आणि त्या शो सुद्धा करतात आणि अत्यंत सूक्ष्म तरल भाव जे आहेत त्या संगीताचे त्या उलगडून काढतात आणि आपल्याला एक वेगळ्याच दुनियेत नेऊन ठेवतात. तर ह्या सगळ्या एक फॅन्टॅस्टिक आज म्युझिक एक्सपर्टचा. तर आपल्याला आज विषय आपला असा आहे की संगीत आणि आरोग्य
तर मी जसं तुम्हाला म्हटलं की सामान्य माणसाला संगीत हा अतिशय अविभाज्य घटक आहे प्रत्येकाच्या आयुष्यात. आणि आपल्याला जेव्हाही लो वाटतं, आपल्याला आनंद होतो, आपल्याला सेलिब्रेट करायचं असेल, आपल्याला काहीही करायचं असेल तरी म्युझिक शिवाय होतच नाही, कधीच होत नाही. पण आता मी प्रत्येकाला तुम्हाला हा प्रश्न विचारणार आहे आणि पंडितजी तुमच्यापासून सुरू करते, पंडित सतीश व्यासजी तुमच्यापासून सुरू करते की काय मत आहे या बाबतीत की संगीत आणि आरोग्य ह्याचा मेळ कसा आहे आणि संगीताचा उपयोग आपण आरोग्यासाठी कसा करू शकतो, तुमचं स्वतःचं मत काय या बाबतीत? आणि काय याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की नेचर, कारण आपलं शरीर जसं म्हणतो आपण पंचमहाभूतापासून बनलंय, तर सगळ्या गोष्टी ह्या नेचरशी फार निगडीत आहेत, म्हणजे निसर्गाशी. आणि जसं संगीत हे सुद्धा नाद ब्रह्म आहे की ते सुद्धा म्हणजे वैदिक कालापासून, म्हणजे किती आता हजारो वर्षापूर्वी त्याची उत्पत्ती झालेली आहे की त्याच्यावर काय ते रिसर्च तर खूपच आहे, त्याच्यावर बोलायला गेलं तर. पण डायरेक्टली जर बोलायचं झालं तर असं मानलं जातं की आपल्या शरीरामध्ये सप्तसूर विराजमान आहेत निरनिराळ्या ठिकाणी. आणि जेव्हा संगीतकार आपलं संगीत जेव्हा प्रेझेंट करतो, तर ज्या व्यक्तीला, आम्हाला असे बरेच लोक भेटतात की अरे हमको कुछ समजते नाही, म्हणजे समज, म्युझिक हे समजण्यासाठी नाही आहे, फील करण्यासाठी आहे. आणि आपण शास्त्रीय संगीतापुरतं फक्त बोलायचं झालं, कारण मी शास्त्रीय संगीतकार आहे, तर मला असं वाटतं की जेव्हा कलाकार आपली कला जेव्हा प्रेझेंट करतो, त्याच्या बरोबरीने जेव्हा तो ऑडियन्स मधला जे ऑडियन्सचे जे काही असतील 200, 500, 1000 लोक, हे एकाच वेळेस जेव्हा त्यांची समाधी लागते, ते संगीत अतिशय महत्वाचं आहे. आणि ते कधी होतं की त्या संगीताचं तुमच्या इनडायरेक्टली, म्हणजे तुम्ही बघा ना, ऑडियन्स मध्ये बसलेले लोक, एखादी चांगली जागा जर गायकाच्या किंवा इन्स्ट्रुमेंटलिस्टच्या हातनं गेल्या, गळ्यातनं गायकाच्या गेल्या, तर काही करावं लागत नाही, आपोआप त्याचं डोकं तरी हलतं किंवा वा म्हणतो. आता हे का होतं ह्याचा जर तुम्ही विचार केलात, तर ते जे सूर आहेत, ते सूर कुठेतरी जाऊन तुमच्या शरीरात त्या तिथे भिडतात. मी भातखंड्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की 22 श्रुती आहेत, त्या 22 नाड्यांमध्ये कुठेतरी विराजमान आहेत. त्यामुळे ती परफेक्ट श्रुती जेव्हा लागते तेव्हा त्याचा इफेक्ट होतो. तर मला असं वाटतं की संगीत त्याच्यामध्ये आणखीन एक आहे, अनिश बोलेलच त्याच्यावरच, की संगीताचा टेम्पो हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे शरीरावर परिणाम करण्याचा. की जर खूप खूप फास्ट गाणं किंवा फास्ट वाजवणं असेल तर ती एक्साइटमेंट क्रिएट करते. पण जेव्हा एक संथ टेम्पो मध्ये असतं तेव्हा तुमची बॉडी मधल्या नर्वस सिस्टीम जी आहे, नर्व्स, त्या रिलॅक्स होतात. त्याला काही म्हणजे असं तुम्ही प्रमाण सांगू शकत नाही, पण ह्याचा अनुभव बऱ्याच मैफलीमध्ये म्युझिशियन्सना आलेला आहे, ते मी पुढे बोलीनच. हे फक्त ओपनिंग रिमार्क करता सांगतोय की बऱ्याच वेळा लोकांना अतिशय म्हणजे काय म्हणतात, त्यांना असं वाटतं की आपला दिवसभरचा क्षीण निघून गेलेला असतो, कारण अशा मेलडीज पण आहेत आपल्या ह्याच्यात. ते टेक्निकल आहे, पण जरा काही पुढे बोलीन आता. अनिश किंवा आरती, दे कॅन स्टार्ट विथ समथिंग. येस, अनिशजी आपले विचार. हो, ऍक्च्युली खरं सांगायचं म्हणजे ह्या संदर्भात मला अनुभव तसा नाहीये, वैयक्तिक अनुभव नाहीये म्युझिक थेरपी मधला. पण जे वाचनामधून एक थोडस कळले ते मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. एक म्हणजे की विशेषतः पाश्चात्य देशात, उदाहरणार्थ तुम्ही जर ब्रिटिश न्यूरोलॉजिस्ट जे ऑलिव्हर सॅक्स म्हणून, त्याची पुस्तकं खूप फेमस आहेत, तर त्याच्यामध्ये एक म्युझिकोफिलिया म्हणून आहे. आणि म्युझिकोफिलियाचा अर्थच तो आहे की इंटेन्स लाइकिंग फॉर म्युझिक. आणि त्यांनी वेगवेगळे किंवा केस स्टडीज तिथे मांडलेले आहेत की संगीताचा परिणाम आपल्या मेंदूवर कसा काय होतो. तर हे न्यूरोलॉजी मध्ये सारखं ह्याचं एक्सपेरिमेंटेशन आणि त्याचं एक संशोधन चालू आहे. त्या पद्धतीने आपल्याकडे भारतात कितपत होतंय आणि पुढे होईल हे मला अजून माहित नाहीये.
अर्थातच की आपल्याकडे रस थिअरी वगैरेच्या बद्दल आपण बोलतो. बरोबर. He has gone static. बहुतेक नेटवर्क इश्यू आहे. नेटवर्क इश्यू. ठीक आहे, ते परत येतील तेव्हा येईपर्यंत मला वाटतं आपण आरतीजींना विचारू शकतो. अनिशजी आल्यानंतर ते येईल टेक ओव्हर अगेन. आरतीजी, आपले विचार सांगा बरं ह्या बाबतीत. मला असं वाटतं की भारतीय म्हणजे आपलं शास्त्रीय संगीत आणि मानसिक आरोग्य याचा नक्कीच खूपच संबंध आहे. कुठलीही गोष्ट जी खूप एंगेजिंग आहे आपल्याला आणि जी आपला संपूर्ण आपण ज्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करून फोकस करून आपलं देहभान हरपू शकेल अशी ताकद ज्या गोष्टीमध्ये आहे असं आपलं संगीत आहे. आणि अनिश बोलणार का तू? आणि जसं आपण म्हणतो की तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, काम क्रोधे केले घर रीते. म्हणजे जसं आपण म्हणतो की मेडिटेशन करताना की आपल्या देहामध्ये विठ्ठल भरला की सगळे जे आपले षड्रिपू आहेत ते घर रिकाम करतात. तसंच एक्झॅक्टली संगीताचं आहे असं, शास्त्रीय संगीताचं मला नक्की असं वाटतं. कारण इतके आपला मेंदूचा बहुतांशी भाग हा त्या ऍक्टिव्हिटीमध्ये इतका एंगेज्ड असतो की मला असं वाटतं की ह्या बाकी गोष्टींना तिथं जागाच उरत नाही. आणि त्यामुळे मला अगदी नक्की वाटतं. आणि मला एक ह्याच्यात सांगायचं म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये माझा एक शिष्य शिकायला गेला आणि तिकडे त्याची परीक्षा, तो रोज सकाळी शास्त्रीय संगीत ऐकत असे. आणि जसं त्याची परीक्षा जवळ आणि आजूबाजूला बरेच त्याच्या चायनीज आणि वेगळ्या वेगळ्या देशाची मुलं होती आणि तो क्लासिकल म्युझिक आलापीचं खूप लावलेलं असे. आणि मग जशी परीक्षा जवळ आली तसं त्यांनी विचार केला की आता इतक्या जोरात आपण गाणं नको लावायला, कारण का सगळ्यांना डिस्टर्ब होईल सगळ्यांना. तर त्यांनी परीक्षेच्या आधी साधारण 15 दिवस गाणं लावायचं बंद केलं. मग ते आजूबाजूचे चायनीज मित्र त्याचे आले आणि ते म्हणाले, अरे ते संगीत तू रोज जे लावत होतास ते तू का लावायचं बंद केलंस? आम्हाला ते खूप आवडत होतं आणि त्याच्यामुळे आम्ही कॉन्सन्ट्रेट करून आमचा अभ्यास चांगला होत होता. आय थिंक ह्याच्यामध्ये लयीचं एक्झॅक्टली जेव्हा सतीश दादा म्हणाले की अनिश लयी बद्दल बोलेल, त्याची जी आपली लय आहे विलंबित शास्त्रीय संगीताची, ती अत्यंत मेडिटेटिव्ह लय आहे. जेव्हा अनिश जेव्हा ठेका वाजवतो, जेव्हा धा धिन, ह्या लयीमध्ये लयभाव जो आहे ना तो इतका अमेझिंग आहे. त्याच्यामुळे त्या मुलांचं आणि आलापी, त्याला मॅच करणारी आलापी, मींडयुक्त गंभीर ही जी आहे ना, त्यामुळे आपलं मन त्याच्यात इतकं एकाग्र होतं. आणि मग तुका म्हणे देह भरिला स्वरानी, काम क्रोधे केले घर रीते. मग आरोग्य का नाही सुधारणार आपलं? वाह वाह. आणि अनेक डॉक्टर सुद्धा मी ऐकलेले आहे, म्हणजे डॉक्टरांनी मला सांगितलेलं आहे की आम्ही सर्जरी करताना शास्त्रीय संगीत लावतो आणि मग आम्ही सर्जरी करतो. एक्झॅक्टली. म्हणजे मग त्याच्यात काय आहे? अशी काहीतरी गोष्ट आहे की त्याचं जे गांभीर्य आहे, त्याची जी लय आहे, त्याची जी मींड आहे, त्याच्याने मन शांत होतं. मन शांत होणं, एक्साइट ही द्रुत लय करते, परंतु विलंबित लय जी आहे ती मन शांत करते. त्यामुळे शास्त्रीय संगीत आणि जी आरोग्याला खूप चांगली असते, आरोग्याला असावी म्हणजे. बरोबर. पण अनिश आला का? अनिश आला? हो आले. मला विचारायचं आहे या संदर्भात. On that I need to talk to you, sir. Make some comments on your neuro. Yes, neurology. Okay. Yeah. So what I was trying to say is that unless we have laboratory experiments, now Aarti was talking about her student in Australia. मी ऑस्ट्रेलियाचाच एक अनुभव सांगतो आणि माझा वैयक्तिक अनुभव आहे तो.
की मी परीक्षा घेत होतो काही विद्यार्थ्यांचे, एथनोम्युझिकॉलॉजीच्या कोर्सचे स्टुडंट्स होते तिथे. तर सतार वाजत होती बर का. तर तिथली एक मुलगी उठून बाहेर गेली आणि ती रडायला लागली, बाहेर रडायला लागली. तर आम्हाला वाटलं काय झालं आहे, काय प्रकरण आहे. तर ती म्हणाली की मला कुठलाही आवाज मी ऐकू शकते, पण सतारीचा जो आवाज आहे हा मला असह्य आहे. फ्रिक्वेन्सी. हो, त्या फ्रिक्वेन्सी. आणि तसंच मी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये होतो, तर तिथे माझे एक प्रोफेसर होते. ते म्हणायचे मला सर्व वाद्य आवडतात, पण सनई, शेहनाई आय कॅनॉट टेक इट. तर आता हा भाग पण आपण विचार केला पाहिजे की नुसता राग नाही, एकतर काय नुसतं शास्त्रीय संगीत बघायचं का गायन वादनाचे इतर प्रकार पण बघायचे, नुसतं भारतीय संगीत बघायचं. बरं, भारतीय संगीतामध्ये इतके प्रकार आहेत, दाक्षिणातले पण आहे, उत्तरेतले पण आहेत, वेगवेगळे आहेत. आता उदाहरणार्थ तुम्ही कव्वाली घेतलं, आता इथे आरती आणि सतीशजीने जसं म्हटलं की लयचा जो भाग आहे, पण कव्वाली किंवा वारकरी संप्रदायामध्ये पाहिलं तर एक हायटेंड लय मध्ये ट्रान्स पण येतो, समाधी पण लागते तिथे, आणि तिथे समाबांनाच म्हणतात तिथे. अगदी तबला सोलो मध्ये पण तसंच आहे. तर वैयक्तिक तुमचा काय अनुभव आहे हे तुम्ही सांगू नाही शकत. इट्स व्हेरी सब्जेक्टिव्ह. तर जिथपर्यंत आपण लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट नाही करत. बरं, दुसरी गोष्ट काय आहे की आरतीजींनी समजा मालकंस गायला आणि भलत्यानी कोणी मालकंस गायला म्हणून काय तो त्याचा असर तसाच होईल. ते तर आहे, संगीतकार कोणी म्हणजे सतीशजी, व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज यू कॅनॉट लुक ऍट द राग और ताल इन अ वॅक्युम. इट इज अ परफॉर्मिंग ट्रेडिशन. त्यामुळे त्याची श्रुती वगैरे ते भाग पण आहे. सूर आणि लय दोघांचा मिळून जो शरीरावर परिणाम होतो, आणि चांगल्या संगीत ऐकण्यानेच होणार ते. असं म्हणजे वाईट संगीत म्हणजे जे काय अमॅच्युअर कोणतरी काहीतरी गातोय तसं नाही म्हणत आहे आम्ही. आपण लेटेस्ट हायपोथेटिकली वी थिंक दॅट ओनली वी आर लिसनिंग टू गुड म्युझिक अँड नॉट लेट अस नॉट टॉक अबाउट अदर थिंग्स. परंतु याच विषयाला धरून मानसिक आरोग्य आणि संगीत त्याचाच एक म्हणजे आपण हे पॉझिटिव्ह उदाहरणं पाहिली. ह्याचाच अगदी मी अमेरिकेला जेव्हा अगदी थंडीमध्ये, खूप थंडी होती आणि बर्फ पडले होतं सगळीकडे, आणि काही मुलं साधारण ज्यांनी 4-5 वर्ष गाणं शिकलेली आहेत अशी मुलं येऊन बसली आणि ज्यांनी द्रुत बंदिशी शिकल्या होत्या, आणि जेव्हा बसली ती आणि ती विलंबित आम्ही गायला लागलो. माझ्या काही सिनियर स्टुडंट्स पण होत्या, आणि त्या मुलांना विचारलं की तुम्हाला हे गायला आवडेल का, तर ते म्हणाले नाही, आम्हाला ह्यानी फार लो वाटतंय. कारण ज्या तऱ्हेचं तिथे हवामान आहे, तिथे बर्फ वातावरण आहे, तिथे बर्फ पडलेला आहे, बाहेर जाता येत नाही, आपली मनोअवस्था आणि वातावरण आणि संगीत ह्या तिन्हीचा मला असं वाटतं की संबंध आहे. म्हणजे जे शास्त्रीय संगीत आपल्याला आज इतक्या सुंदर सूर्यप्रकाशामध्ये, स्वच्छ हवेमध्ये जे विलंबितात गाण्यानी जो इफेक्ट येतो, तोच तिथे 3:30 वाजता सूर्य मावळलाय, आणि त्या 3:30 वाजता सूर्य मावळलेला असताना आपण बिंद्रावणी सारंग तर नाहीच म्हणत, तिकडे आपल्याला मालकंसच म्हणजे संध्याकाळचाच राग म्हटला पाहिजे, पण आणि तो तिथे लोच वाटतं तिथे. त्यामुळे तिथे पेपी काहीतरी एक्साइट होणारं लय पाहिजे. आणि एस्पेशली त्या मुलांच्या बाबतीत मी म्हणते, मोठ्यांना एखाद्याला वेगळा अनुभव, पण एक अनुभव तुमच्याशी शेअर करायचा. मी बोलू जरा, आणि मृदुलाजी बिफोर दॅट नाही सर बोला. What I am going to talk today, Anish, is the first time I am using this platform to say something which has happened practically. म्हणजे आज मी, आरती तुला पण माहिती नसेल ही गोष्ट, you remember Baba had undergone a brain surgery in 1978. Yes. तुला आठवतंय ना? हो हो. तर 5.5 तास सर्जरी चालली होती. Because he had lost voice. The why he underwent brain surgery because he was not able to speak, and that too also in a doctor's dispensary.
डॉक्टर फळणीकरांच्या डिस्पेन्सरीमध्ये. सो एनिवे, टू कट शॉर्ट, वी गॉट हिम ऍडमिटेड इन जसलोक. लॉट ऑफ टेस्ट वे डन. फायनली Dr. Dastur was the neurosurgeon. He said that we need to operate it for whatever he observed near the speech center area. तर त्यांनी ते केलं 5.5 तास. बाबा आमचे, we had a very strong will power. सो मग त्या म्हणजे आय रिमेंबर आमचं गुणीदास होतं आणि मल्लिकार्जुन मनसूरजींचा शेवटचा कॉन्सर्ट होता. वी टूक स्पेशल परमिशन टू ब्रिंग हिम फ्रॉम हॉस्पिटल टू लिसन टू हिम. हे सगळ्या गोष्टी केल्या. पण मुख्य म्हणजे there were these doctors, team of doctors who were attending on him. Some of them, while discharging, only confided in me, not to even my Suhas or Shashi, that he will be able to speak and all that, but his singing was a question mark before that. पण तुला सांगतो, मी काय घरात कोणाला बोललो नाही, बाबांनाही बोललो नाही. बाबांनी ज्या दिवशी आले तेव्हापासून त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून रियाज सुरू केला आणि विदिन 5 weeks ही गेव हिज फर्स्ट कॉन्सर्ट. आणि त्या कॉन्सर्टची सीडी पण अवेलेबल आहे, इटर्नल रॅप्सडी म्हणून. व्हॉट आय फेल्ट दॅट द म्युझिक वॉज द रिअल थेरपी फॉर हिम फॉर लिडिंग अ फॅन्टॅस्टिक लाईफ फॉर नेक्स्ट 22 years. Right. So this is something which explains everything. तुम्ही म्हणा फिजिओथेरपी असेल फॉर हिज वोकल कॉर्ड्स, दॅट माइट बी अ फिजिओथेरपी की त्यांनी रियाज केला कंटिन्युअस. So you will never know. So this was one of the greatest experience for us actually. Absolutely, प्रश्नच नाही. Yeah. तुम्ही जसं म्हणालात, अनिशजी पण म्हणाले की न्यूरोलॉजिकल एक्सपेरिमेंट्स व्हायला हवेत, पण तसे झालेत एक्सपेरिमेंट्स आणि इट इज अ प्रूव्हन फॅक्ट. हे सिद्ध झालंय की संगीत जे जोपासक असतात, जे शिकतात आणि जे पॅशनेट असतात म्युझिकच्या बाबतीत, आणि विशेषतः संगीत तज्ज्ञ आपल्यासारखे, यांच्या ब्रेनची साईज जी असते, मेंदूची साईज, इतर सामान्य माणसांपेक्षा जास्त असते. अँड द कॉर्पस कॅलोझम विच कनेक्ट्स बोथ द ब्रेन हेमिस्फियर, दॅट इज मोर ऍक्टिव्ह इन सच पीपल. सेरिब्रल कॉर्टेक्स इज मोर रिचर इन नर्व्स दॅन इन अ ऑर्डिनरी ऑर अ नॉन म्युझिकल पर्सन. आणि त्याच्यामुळे म्युझिक दिस हॅज बीन अ प्रूव्हन फॅक्ट. इट इज अन एक्सपेरिमेंट विच हॅज बीन कंडक्टेड इन कॅलिफोर्निया ऍट बर्कली इन्स्टिट्यूट. आणि त्यांनी सांगितलंय की हे दिस हॅज बीन अ प्रूव्हन फॅक्ट. त्याच्यामुळे वी कॅन एक्सपेक्ट. आणि म्हणूनच म्युझिक तज्ञ, तुमच्यासारखे म्युझिक लवर्स, पॅशनेट अबाउट म्युझिक, have so much sensitivity, have a heightened sensitivity, have a heightened alertness to the surroundings, असं मला वाटतं. आणि नुसतेच संवेदनशील नाही तर जास्त शार्प असतात इतर लोकांपेक्षा. त्यामुळे इनफॅक्ट आणखीन एक एक्सपेरिमेंट त्यांनी कंडक्ट केला की लहान मुलांना जर अगदी छोट्या वयापासून जर संगीताची त्यांना आवड जर निर्माण केली आणि त्यांना कोणतंही इन्स्ट्रुमेंट जर शिकवलं, त्यांचे मॅथमॅटिकल ॲबिलिटीज 40% वाढतात. म्हणजे ही सुद्धा प्रचंड ही खूप चांगली महत्वाची बाब आहे. सो इन अ वे म्युझिक इज डेफिनेटली कनेक्टेड टू वेलनेस, कनेक्टेड टू बेटर हेल्थ. मृदुला, तुझे विचार ऐकायचे राहिले. प्लीज गिव्ह युअर थॉट्स ऑन दिस. नाही, सगळ्यांचं आधी स्वागत, सगळ्यांना नमस्कार. सगळ्यात मी लहान आहे, त्याच्यामुळे ज्युनियर मोस्ट आर्टिस्ट आहे तुमच्यात. मला जे जाणवलं ते नम्रपणे या ठिकाणी व्यक्त करीन. सगळ्यात आधी जे विचार मांडलेत ते मी त्याची पुनरावृत्ती करत नाही, कारण ते अतिशय महत्वाचे, मी सहमत आहे त्याला. 12 स्वरांच्या बाहेर काहीच नाहीये. 12 स्वरातच सगळं हे विश्व सामावलेलं आहे. मग ते शास्त्रीय संगीत असो किंवा सुगम संगीत असो, वेस्टर्न म्युझिक असो, त्याला एक विशिष्ट असा स्वतःचा नक्कीच परिणाम आहे. आणि माझ्या थोडं फील्ड बद्दल बोलीन, कारण त्या फील्डला आता मी रिप्रेझेंट करते या मंचावर, की शब्दप्रधान गायकी ज्याला आपण म्हणतो, त्यात स्वरांच्या जोडीला शब्द सुद्धा येतात. आणि जसं शास्त्रीय संगीत हे तुम्ही स्वरांमधून त्याच्या विशिष्ट दर्जे स्वरांचे, रागाचं चलन, त्याच्या फ्रेजेस, त्याचा टोन, यातून एक समा बांधत जाता. सुगम संगीतात सूर तर आहेतच, सूर कुठे सोडलेले नाहीच आहेत. त्यामुळे त्या स्वराचा असा जो परिणाम आहे, जसं आता व्यास सर म्हणाले किंवा प्रधान सर म्हणाले, एका विशिष्ट क्षणी जी वाहवा जाते आणि ती सामूहिक एक ट्रान्स मध्ये नेण्याची ताकद त्या संगीतातही आहे, या संगीतातही आहे. म्हणजे त्या क्षणी तो सगळा समूह एका पातळीवर आलेला असतो, कारण तिथे ते एकतानता साधलेली असते त्यांनी, की त्यात सगळ्यांना मिळून तो एक अनुभव ते घेत असतात. तसंच व्यक्तिशः पातळीवर सुद्धा आपण जेव्हा संगीत ऐकतो
तेव्हा त्याचा आपल्या मनावर परिणाम हा होतच असतो. आणि या ठिकाणी मला डॉक्टर सुजातांचंच एक लेक्चर आठवतं की when she delivered the lecture about hormonal balance आणि हार्मोन्सचा आपल्या एकूण हेल्थवर किती परिणाम होतो आणि हार्मोन्सची लेवल कितीतरी गोष्टींनी व्हेरिएट होत असते. म्हणजे मग त्याला संगीत हे फार महत्वाचं काम करतं असं मला वाटतं. कारण जसं हॅपी हार्मोन्स ही तुझीच कॉन्सेप्ट आहे सुजाता, आणि ती मला इतकी पटली की हॅपी हार्मोन्स तुमचे जर जास्ती सिक्रेट होत असतील तर डेफिनेटली तुमच्या आरोग्यावर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम हा होतो. आणि रिगार्डिंग जेव्हा आपण म्युझिक थेरपी म्हणतो तेव्हा मी सहमत आहे, कारण मी एक सायकोलॉजिस्ट आहे. सायकोलॉजीची अभ्यास केलेला असल्यामुळे प्रयोगावर माझा फार विश्वास आहे. कारण सायंटिफिकली मेथड घेऊन तेव्हा अनेक लोकांचे ग्रुप्स करून त्याचे व्हेरिएबल्स कंट्रोल करून जेव्हा प्रयोग होतील तेव्हा आपण थोडं काहीतरी यात बोलू शकू. तोपर्यंत थोडंसं ट्रायल अँड एरर मध्येच आपलं हे सायन्स चाललंय असं एक मला प्रामाणिकपणे वाटतं. त्याच्यात ठाम स्टेटमेंट आता करता येत नाहीत, कारण जसं सरांनी सांगितलं की कोण गातंय, म्हणजे मालकांस कोण गातंय यालाही महत्व आहे. मग मालकांचं तेच स्वर कोण गातंय ते बरं, त्याच्यातही तो वाद्यावर वाजलाय का, गिटारवर वाजलाय, संतूरवर वाजलाय, व्होकल आहे काय आहे, त्याच्यात पण खूप फरक पडतो. तुम्ही कल्चरल कुठल्या बॅकग्राऊंड मधनं येता. मला अगदी साधं उदाहरण सांगायचं तर एखादं आनंदी गाणं असेल, मी लाईट बद्दल बोलते, एखादं आनंदी गाणं आहे पण त्या गाण्याची माझे असोसिएशन जर एखाद्या दुःखी प्रसंगाशी जोडली गेली असेल आणि उद्या ट्रीटमेंट म्हणून तेच गाणं कुणीतरी मला ऐकवायचा प्रयत्न केला तर माझी रिॲक्शन पॉझिटिव्ह नसणार आहे. मी म्हणेन ते थांबवा आधी, तुमच्यासाठी ते आनंदी गाणं आहे पण माझ्यासाठी त्याची आठवण वाईट आहे. त्यामुळे त्याच्यात खूप आस्पेक्ट त्याच्यात येतात. पण मला वाटतं स्टडी गोज ऑन. आणि ऑफकोर्स जसं आरतीताई म्हणाल्या ते इतकं खरं आहे की तुमची जेव्हा सूर तुमचे लागतात, तुमची स्वरसमाधी लागते, तेव्हा तुमच्या शरीरात आणि मनात दुसरं काहीच असू शकत नाही. कारण तुम्ही पूर्णपणे त्या स्वरांना समर्पित झाल्याशिवाय सूर लागणारच नाही. आणि मुळात तुमची सगळी कोरीपाटी केल्याशिवाय तुम्हाला नवीन काहीच तुमच्या शरीर आणि मनात रक्तात उतरूच शकत नाही. त्यामुळे ऍज अ म्युझिशियन आम्हाला ती एक गिफ्ट आहे की त्या क्षणी आम्ही समजा साधनेला बसलो, आम्ही सूर लावायचा प्रयत्न जेव्हा करत असतो आम्ही त्यांना आळवत असतो. सकाळी उठून आम्ही सुरांच्या पाया पडतो की तुम्ही माझ्या गळ्यात या, ही आराधनाच आहे. आणि त्या क्षणी खरोखर दुसरं काहीच मनात असू शकत नाही. आणि मग ही मेडिटेशन तुम्हाला नेहमी ऍज अ आम्हाला म्युझिशियन म्हणून कदाचित सरांचा तर अनुभव ग्रेटच आहे की एवढ्या याच्यातनं त्यांनी मैफल केली नंतर म्हणजे काय उच्च दर्जाचं ते असेल ती एकतानता. पण जो स्वर साधक आहे त्याला ही देणगी आहे, पण ऐकणाऱ्याला सुद्धा त्या मानसिकतेत नेण्याची ताकद कलाकारात असते. आणि ऐकणारा जेव्हा त्या लेवलला जाऊन ऐकतो तेव्हा मग त्याच्याही शरीर मनात पॉझिटिव्ह हार्मोन्स सिक्रेट होतील आणि नक्की हिलिंग जो टच तुला अपेक्षित आहे तो तेव्हा साध्य होईल. अगदी बरोबर आहे. फक्त आता काय की सध्या जे आपण अत्यंत चॅलेंजिंग पिरियड मधून आपण जातोय, सगळे कोविड काळ चालू आहे आणि याच्यात प्रत्येकाचे अनुभव इतके बरे वाईट आहेत, काही ऐकीव माहिती, काही खरी, आणि इतकं फिअर सायकॉसिस लोकांच्या मनात आता बसलंय. त्यामुळे अँझायटी, न्यूरोसिस, नाश म्हणून आपण स्लीपलेसनेसचे इश्यूज आहेत, किंवा कॉन्फिडन्स कमी काही लोकांचा झालाय. मानसिक लेवलवरती खूप सध्या व्याधी आम्हाला बघायला मिळतात. तर अशा वेळेला सुद्धा खूप जणांना सांगितलंय की म्युझिक हॅज बीन द ओनली सेव्हिंग ग्रेस. आणि हे खरं आहे की क्वारंटीन जेव्हा तो आयसोलेशन मध्ये जातो, तुम्हाला आजूबाजूला आपली माणसं दिसत नाहीत, आपला संपर्क जगाशी काय तर हा जो व्हर्च्युअल संपर्क आहे तोच आहे. आणि म्युझिक हॅज बीन द बेस्ट मीडियम फॉर दॅट. मग कितीतरी जणांना मग त्यांचं डिप्रेशन असो किंवा लो मूड्स असतील तर त्यांच्या आवडत्या संगीताने त्याच्यात बाहेर यायला मदत झाली आहे. पण मला तुम्हाला प्रत्येकाला हे विचारायचंय की तुम्हाला कसा काय हा कोविड काळ गेलाय वैयक्तिक दृष्ट्या. म्हणजे तुमच्यासाठी संगीत ही उपासनाच नाही, तुमचं पॅशनच नाही, तर तुमचा व्यवसाय सुद्धा आहे. त्यामुळे तुमच्या लेवलला, म्हणजे आमच्या आता जस्ट तुम्हाला एक उदाहरण द्यायचं तर दिवसभर कोविडचे पेशंट, काही पेशंट्स बघून जेव्हा घरी येतो आम्ही तेव्हा एखादं मी म्हटलं मगाशी जसं आठवडी ऐकली, मृदुलाचा जयदेवांचं त्यांचं एखादं विश्लेषण ऐकलं किंवा अनिशजींचा ताल ऐकलं किंवा
सतीशजींचा एखादा पीस ऐकला तर ते ऐकल्यानंतर जे एक आम्हाला एक आल्हाददायकली स्ट्रेस आमचा कमी होतो. पण तुमच्या बाबतीत कसं आहे, बिकॉज फॉर यू म्युझिक इज नॉट जस्ट युअर पॅशन बट इट ऑल्सो युअर प्रोफेशन. तर प्रोफेशन मध्ये आपण असल्यावर आपल्याला जेव्हा स्ट्रेस होतो, तुमच्यापैकी कोणावर, मग तुम्ही कोणतं म्युझिक ऐकता किंवा म्युझिकने तुम्हाला फरक पडतो का, किंवा तुम्ही आणखीन काही करता का? तर मला हे तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. तर पंडितजी, सतीशजी, तुम्ही सुरू कराल? हरकत नाही. काही कोविड काय माहितीये का, बाय अँड लार्ज संगीतकारांचं लाईव्ह जे आहे ना, ठीक आहे, कॉन्सर्ट, वी आर मिसिंग द लाईव्ह कॉन्सर्ट, देर इज नो डाऊट अबाउट इट. म्हणजे आता जास्त 4-6 महिने झाले काही नाही, पण आता जसा आणखीन काळ जातोय तसं जरा जास्त फील व्हायला लागलेलं आहे. पण आमचं कसं की वर्षामध्ये आमचे सीझन्स ठरलेले आहेत. तर हे मार्च मध्ये जेव्हा अनाऊन्स झालं तेव्हा एप्रिल मे जून हा साधारण इंडियामध्ये स्लॅक पिरियड असतो. वी गो आउट ऑफ इंडिया. पण ठीक आहे, 1 वर्ष गेलो नाही तरी काही फरक पडत नाही, म्हणजे ऑन कॉन्सर्ट साईड. आमचं एक ठरलेलं रुटीन जे असतं की आम्ही संगीतातच असतो, काही रेकॉर्डिंग ऐकतो किंवा काही वाचन असतं किंवा स्वतःचा रियाज असतो. तर सो फार ऍटलिस्ट आय थिंक मोस्ट ऑफ द म्युझिशियन्स हॅव बीन एबल टू, म्हणजे त्यांचा ते ग्राउंड मेंटेन करण्यामध्ये मला वाटतं बऱ्यापैकी झालेले आहेत. आणि आय होप की हे कोविड टाइम्स लवकर, ऑफकोर्स ऑन वन साइड वी फील सॅड की म्हणजे जे नुकसान झालंय संबंध जगभर, हे इतकं म्हणजे काय म्हणतात त्याला, शब्द नाही आहेत. त्याचा मनात मात्र रुखरुख आहे की किती लोक गेले, इकॉनॉमिकली लोकांची प्रॉब्लेम्स व्हायला लागलेले आहेत, त्याच्यामुळे लोक डिप्रेशन मध्ये जात आहेत. सो मला असं वाटतं की त्याकरता म्हणजे हे संगीत, हे जसं म्हणतायत तसं हे एक अतिशय चांगलं साधन आहे. थोडा वेळ का होईना, कारण काय मनुष्य 24 तास तर ऐकत बसणार नाहीच, कारण त्याला बाकी पण विवंचना असतात आणि काय काय कामं असतात. पण दिवसातला काही काळ जर त्यांनी संगीत ऐकलं, आणि आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये सगळीकडे माहिती उपलब्ध आहे की वेळेप्रमाणे आपण राग ऐकतो किंवा गातो, त्याचा एक डेफिनेट निसर्गाशी संबंध आहे की सूर्योदयाला कोणते ऐकायचे, मध्यान्हाला काय ऐकायचं, कारण तसे राग पण आहेत की जे मानसिक दृष्ट्या त्याचा प्रभाव आपल्या मनावर आणि शरीरावर चांगला होतो. तर संगीतकारांच्या दृष्टिकोनात मला वाटतं की अजूनपर्यंत तरी संगीतकार सगळे व्यवस्थित आहेत बाय अँड लार्ज. पण आता जर वाढत गेला तर लोकांना म्हणजे अस्वस्थता वाढत चाललेली आहे की अरे आता हे लाईव्ह कॉन्सर्ट कधी होणार, हे मात्र आहे. म्हणजे जी फॅक्ट आहे ती सांगतो. आरतीचं काय मत आहे माहिती नाही. आरतीजी, तुम्ही कसं स्वतःला फिट ठेवलं ह्या कोविड काळात, तुम्ही कसं स्वतःचं मनस्वास्थ्य अबाधित ठेवलं, ते आम्हाला ऐकायचंय, तुमच्याकडून प्रेरणा घ्यायची या बाबतीत. एकतर काय झालं की घरच्यांना इतका वेळ मी घरी असण्याची सवय नव्हती, त्याच्यामुळे त्यांचा जो शॉक होता त्यांना शॉक देण्याचा मजा आला. आणि मी कधी स्वयंपाक नाही आजपर्यंत कधी केला नव्हता जास्ती. तो वेगवेगळे पदार्थ करून त्यांना त्यांच्यावर प्रयोग करण्याचा मला ती संधी मिळाली. आणि अर्थात मला बदललं तुम्ही. हो, पण मला एक मुख्य म्हणजे संगीत ऐकणं याच्याबद्दल एक विषय मला सांगायचं होतं की मला असं वाटतं की म्युझिक ऐकणं, आणि अनेक लोकांनी टीव्ही आणि सिरियल्स आणि वेब सिरीज आणि पिक्चर अनेक ह्या कोविड काळामध्ये एंटरटेनमेंट वेगवेगळ्या तऱ्हेने लोकांनी केली, स्वतःच्या हॉबीज केल्या आणि परंतु संगीत ऐकण्यामध्ये केवळ संगीत ऐकणं, पाहणं नाही मी म्हणत, युट्यूबवर पाहणं नाही, केवळ संगीत ऐकताना आपण एक त्या संगीताचं चित्र चितारत असतो मनामध्ये. की मी एक किशोरीताई गात आहेत, त्यांचं मी संपूर्ण मालकंस लावलेला आहे आणि मी तो ऐकते आहे, तो पाहत नाहीये युट्यूबवर की त्यात. आणि तेव्हा मी माझं एक त्या रागाचं चित्र माझ्या मनामध्ये चितारते. मला असं वाटतं तो फार सुंदर अनुभव असतो आणि त्या अनुभवाने त्याचा आपल्या मनावर नक्कीच उत्तम परिणाम होतो, केवळ ऐकण्याने, पाहण्याने नाही. आणि हा एक मला ही गोष्ट सांगायची होती. आणि मला या काळामध्ये अनेक म्हणजे स्वतःबद्दलच्या अनेक गोष्टी, प्रयोग मला करायचे होते. ते करण्यासाठी मला अत्यंत सुरेख वेळ मिळाला. काळजी खूप वाटत होती, कारण घरी म्हणजे वयस्कर आई, माझा वयस्कर मोठा भाऊ आहे,
त्या सगळ्यांची काळजी आणि त्या पोटी अनेक म्हणजे घरी काम करताना सुद्धा पुष्कळ आम्ही काळजी घेत होतो. परंतु एक बिझी जेव्हा आयुष्य असायचं, इतकं ट्रॅव्हल करणं, सारखं जागरण करणं आणि त्याच्यामध्ये आपला आवाज सांभाळणं, मला असं वाटतं की सतीशजींना एक वेगळ्या तऱ्हेने त्यांच्या हेल्थची काळजी घ्यावी लागते. त्यांचं पॉस्चरल आणि त्यांचं शरीर, त्यांची पाठ, त्यांचे हात आणि गळ्यासाठी पोटाची खूप काळजी घ्यावी लागते की ती ऍसिडिटी नाही झाली पाहिजे आणि पोट अत्यंत छान राहिलं पाहिजे. आणि बाकी शरीर पण पाहिजेच ना, गुडघे उत्तम पाहिजे, मांडी घालून तासन तास बसायचं आहे. पण जेव्हा ट्रॅव्हलिंग करत असे मी तेव्हा मला नेहमी असं वाटते की मी खूप मस्त व्यायाम करावा. परंतु गेली 35 वर्ष मी परफॉर्म करते आहे, तेव्हा एक माझा जीवनक्रम चालू होता, तो बदलायला मला नेहमी भीती वाटत असे की अशा तऱ्हेचा काहीतरी व्यायाम वेगळा मी केला, त्यांनी माझ्यावर काही परिणाम तर होणार नाही. मी माझं डाएट बदललं, त्यांनी तर ही शंका सारखी मनामध्ये असते. मला असं वाटतं की या शंकेचा म्हणजे महिषासुर मर्दिनी झाले मी की तो शंकेचा जो असुर आहे त्याला मी मारून टाकलं ह्या. आणि आता मी रोज जवळजवळ 1 तास एरोबिक्स करते आणि मी 10 किलो वजन माझं कमी केलं या गेल्या 6 महिन्यामध्ये. आणि अनेक असे विषय होते माझ्या संगीतामध्ये की जे माझ्या व्यस्त जीवनामुळे त्याचा अभ्यास मला करता येत नव्हता आणि जर करायचा होता मला, आणि त्याला मला वेळ मिळाला, माझ्या फॅमिली बरोबर मिळाला. आणि असं मला असं वाटतं की पॉझिटिव्ह गोष्टी पण त्यातल्या आहेत आणि नेगेटिव्ह पण अनंत आहेत. म्हणजे तुम्ही एकदम मूर्तिमंत उदाहरण आहेत. म्हणजे मला एक इंग्लिश मधला एक प्रवर्ब आठवला की व्हॉट डू फिशरमेन डू व्हेन देर इज अ स्टॉर्म ॲट द सी? दे होम अँड रिपेअर देअर नेट्स. त्यामुळे मला ते अगदी म्हणजे मूर्तिमंत ते आठवलं तुम्ही जेव्हा बोलत होता. फॉर्च्युनेटली आता काही म्हणजे सतीश दादा, अनिश, मृदुला, आमचं इतकं सुंदर परमेश्वरांनी आम्हाला काम दिलेलं आहे की आम्ही घरी बसून तासन तास आमचा रियाज करू शकतो. काही त्याला अडसर आला नाही की आम्हाला कुठे जायचं नसतं, काही की ना आम्हाला ब्रश आणायचे असतात, ना आमचे पेंट दुकानं बंद, आम्हाला काही नाही. गात्र वीणा इथे आहे, छेडला की क्या बात आहे, क्या बात, वा वा वा. अनिशजी, तुमचे विचार ऐकायचे. तर जसं आरती आणि सतीशजी म्हणाले की म्युझिशियन असणं म्हणजे घरी आमचा रियाज वगैरे चालूच असतो. अर्थातच जे संगत कलाकार जे कधी कधी येतात घरी, तर ते येऊ नाही शकत, तर तो एक प्रॉब्लेम असतो. किंवा आपण शिकवतो, सतत शिकवत असतो, पण आता ते सर्व ऑनलाईन झाले, तर त्याच्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन त्याचं पण होतं. कधी नेट चांगला नसतो, अमुक तमुक, टाइम लॅग वगैरे वगैरे. कारण एकत्र गाणं किंवा वाजवणं ह्याच्यामध्ये जो एक वेगळा अनुभव असतो तो मिळत नाहीये. समेवर येणं. हो हो. तर पण तरीही रियाज चालू असतो, अध्ययन आपलं जे असतं, वाचन, ऐकणं वगैरे हे सर्व तर चालूच असतं. व्यावसायिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आम्ही आता आरती आणि सतीशजी जे म्हणाले की आमचं चांगलं चालू आहे, कारण बिकॉज दे आर एस्टॅब्लिश्ड आर्टिस्ट. What about बरोबर पॉइंट, the thousands and millions of people, particularly folk artists? शास्त्रीय संगीताचं वेगळं, लोकसंगीताचं वेगळं, आणि किती किती लोक म्हणजे ज्यांना खायला पण पैसे नाही आहेत, रॅशनसाठी पण पैसे नाही आहेत, त्यांचं काय होत असावं हा आपण जर विचार केला तर म्हणजे आपण रियाज वगैरे ह्याच्याबद्दल काही बोलूच नाही शकत. एकांतात वगैरे वगैरे हे काय सर्वायवल प्रश्नच नाही. त्या माणसावर त्याच्या संगीताचं किंवा इतर संगीताचं काय होत असेल अनुभव त्याला ऐकून. तो म्हणत असेल की बाबा मला संगीतच नको, मला नुसतं जेवण खायला द्या काहीतरी. ही एक गंमत तुम्हाला सांगतो की मला जेव्हा इतर म्हणजे प्री कोविड मध्ये पण
समजा जर तुम्ही सांगितलं की बाबा काहीतरी अमुक एक काम करायचंय, पण संगीत म्हणजे रेकॉर्डिंग लावलं तर चालेल का? मी म्हणतो नको. कारण काय, माझं लक्ष तिकडे जातं, कारण मी अगदी अगदी संगीताचा विद्यार्थी आहे. बरोबर आहे. तर इमिजिएटली म्हणजे एक त्या संगीतातून आपल्याला काय अनुभव मिळतोय तो वेगळी गोष्ट, पण आपण अभ्यासाच्या रूपाने पण आपण त्याचा विचार बरोबर करतो. बरोबर. हा, तर कुठलं संगीत केव्हा ऐकायचं हा पण एक वेगळा दृष्टिकोन असतो. ऑफकोर्स. बरोबर. सपोजिंग राग संगीत जर ऐकलं बरोबर. तर मी कदाचित वेगळ्या रीत्याने त्याच्याकडे मी Correct. बघीन. Correct. फिल्म सॉन्ग असेल बरोबर तर आहे, वेगळं, बरोबर जॅझ आहे, असेल तर बरोबर. वेगळं. तर जसं मी म्हटलं की हे सर्व सब्जेक्टिव्ह आहे. तुम्ही हो बरोबर हो म्हणालात हो. की हे न्यूरोलॉजिकली वगैरे द इम्पॅक्ट ऑफ म्युझिक ऑन द ब्रेन सेल्स, this has been done and this is going on, but Yes. what kind of music and Yes. what part of that music is affecting the brain cells, this has to be done in a very structured and laboratory experiment. विशेषतः भारतीय त्याशिवाय शास्त्रीय आपल्याला संगीताचं करायला हवं, कारण त्याच्यावरती अजून अपुरा झालेलं आहे काम, खूपच अजून त्याची आवश्यकता आहे. एक्झॅक्टली पण मृदुला, तुझे अनुभव ऐकायचे राहिलेत कोविड काळातले, त्या संदर्भात जरा आम्हाला सांग. खरंय. मी महत्वाचं सांगायचं म्हणजे कोविड काळात शिकवण्याचा पॅटर्न पण बदलला. आम्ही जे विद्यापीठात आता 1 to 1 आम्ही शिकवत होतो ते आम्हाला ऑनलाईन शिकवायला लागलं. तर त्याचा एक वेगळा स्ट्रेस अनुभवला, कारण त्यात जे तालाच्या दृष्टीने जी गडबड होते आणि आम्ही शिकवलेलं उशिरा ऐकायला जाणार, त्यांनी म्हटलेलं आम्हाला ऐकायला येणार नाही, मध्ये डिस्टॉर्शन साऊंडचं. साऊंड साठी प्रचंड सेन्सिटिव्ह असतो आम्ही म्युझिशियन्स. म्हणजे ज्या गोष्टीचा इतरांना काहीच त्रास होत नाही त्याचा आम्हाला प्रचंड त्रास होतो. म्हणजे एखादा जर उदाहरण सगळे सहमत होतील, कुठे पंखा बिघडला असेल, कुठे कुटकुटकुट त्याचा आवाज असेल, तर घरातल्या कुणालाच त्याचं काहीच वाटणार नाही. पण म्युझिशियन त्याचा छळ होतो, म्हणजे आम्हाला ते थांबेपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. किंवा अशा वातावरणात तो डिस्टॉर्टेड साऊंड ऐकणं आणि त्याच्यावर शिकवणं हा एक चॅलेंजिंग होता. पण हळूहळू त्याच्यावर आम्ही मार्ग काढला, त्याची मुलांना पण सवय झाली. आणि इतर गोष्टी ज्या आरतीताईंनी सांगितल्या तसंच की कोविड काळात बऱ्याच इतर गोष्टी झाल्या, स्वतःवर प्रयोग करता आले ऍज अ म्युझिक शिक्षक म्हणून, विद्यार्थी म्हणून. आणि जो स्वतःवर प्रयोग करायला जो एक वेळ लागतो आणि ते एरवी करता येत नाही, कारण आम्हाला कुठेतरी परफॉर्म करायचं असतं, म्हणून मग वेडवाकडं आपण काहीतरी खाल्लं आणि म्हणजे वेगळंच खाल्लं आणि वेगळंच आपलं काहीतरी आवाजाचं हे बिघडलं, टोन बदलला, तर काय करायचं. तर तसं काही न होता एक छान प्रयोग करता आले, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देता आलं. आणि महत्वाचं, मला वाचनाची प्रचंड आवड, म्हणजे इतकंच वेळ पॅशन मला वाचनाचं असून माझं वाचन थोडंसं लिमिटेड झालं होतं. म्हणजे फक्त म्युझिक रिलेटेडच वाचावं लागत होतं, कारण लिखाण चालू असतं एकीकडे, किंवा आपल्याला काही जबाबदाऱ्या होऊ शकले. मी भरपूर वेगळं वाचलं, लिखाण केलं अनेक चित्रपटांवर. आणि वाईट काळ गोष्ट अशी झाली की अनेक म्युझिशियन्स आज बेकार आहेत. आमच्या लाईट म्युझिक मध्ये सुद्धा लाईव्ह शो थांबलेले आहेत. त्यामुळे अतिशय गुणी म्युझिशियन्स ज्यांचं रोजचं पोट होतं याच्यावर आहे, त्यांना फार कठीण काळ आहे. आणि शेवटी ह्या सगळ्या भरल्या पोटीच्या गोष्टी आहेत. आपण जे सगळं म्हणतोय समाधी अवस्था किंवा काय, असं म्हणले की पहिली जी तुमची अस्तित्वच तुमचं धोक्यात आलं तर तुम्ही काय कराल. त्यामुळे ती एक वाईट गोष्ट आहे. ती लवकरात लवकर हे सगळं सुरू होऊ देत. आणि ह्या गुणी, कारण जे खुद जो दवा है वही बीमार हो गए, असं झालंय की तुम्हाला क्या बात आहे. गुड गुड, व्हेरी गुड. ते नकोय व्हायला ते पटकन, कारण त्याला काही इलाज नाही. कारण प्रत्येकाला संसार आहेत, लोकांनी कर्ज घेतलेली आहेत, हप्ते आहेत, त्यातनं सगळ्यातनं त्यांना पण मार्ग काढायचा आहे. त्याच्यामुळे हे लवकरात लवकर संकट. हो, म्हणजे बोलायला अगदी बरोबर आहे. बोलायला सोपं आहे की संगीत ऐकायला, पण संगीत ऐकायला मनस्थिती पण पाहिजे ना. व्हेरी इम्पॉर्टंट. पण तुम्हाला स्वतःला प्रत्येकी काही असे वैयक्तिक अनुभव आले का की तुम्हाला कोणी येऊन सांगितलं की ह्या कोविड काळात मला हा त्रास झाला आणि तुमचा पीस मी ऐकला, तुमचं म्युझिक ऐकलं, तुमचं गाणं ऐकलं आणि मला खूप फरक पडला, असे काही तुम्हाला स्वतःला अनुभव?
कारण मी तुम्हाला नाही, माझे अनुभव सांगितले वैयक्तिकरित्या. मला खूपच संगीताचा खूपच एक आसरा मिळाला, कारण दॅट बिकेम, म्हणजे आपण सगळे एका बेटावर आपल्या घरात राहतोय, म्हणजे जवळजवळ बरोबर. 5-6 महिने कोणाशी संपर्क नव्हता. तर अशा वेळी बरोबर. म्युझिक बिकेम द विंडो टू द वर्ल्ड. म्युझिक बिकेम बरोबर. अ मोड ऑफ कम्युनिकेशन. आणि असा खूप जणांचा अनुभव आहे. आम्ही डॉक्टर म्हणून आम्ही हे फेस करतो, म्हणून सांगते तुम्हाला. मला पण तुम्हाला मला स्वतःला काही असे मला डॉक्टर सुजाताचीच एक कॉम्प्लिमेंट, कारण मला जेव्हा एखादं काहीतरी गावंसं वाटतं तेव्हा माझ्या 2 मैत्रिणी यायच्या, डॉक्टर सुजाता आणि माधुरी गुर्जर. त्यांना मी काहीतरी पाठवते असं 4 ओळी गाऊन, आणि त्या म्हणतात अगदी आमचा स्ट्रेस खूप ह्यानी गेला, आणि तरी मला खूप बरं एकदम वाटतं. एकदम आणि खूपच. मला ज्या रिॲक्शन्स आल्या माझ्या आर्टिकल्स वाचून आता लोकसत्तातली, त्या पण खूप मनाला माझ्या बरं वाटलं, की आता लोकांना थोडा वेळ पण मिळाला वाचायला शांतपणे. आणि मग आम्ही लिहिलेलं वाचून आम्ही तो मूवी पुन्हा बघितला, आणि ते सगळं आम्ही त्यात एवढं कॉन्सन्ट्रेट करून बघितलं, आणि आम्ही क्षणभर विसरलो की कोरोना आहे बाहेर किंवा आम्हाला स्वतःला. आणि हा एक पटकन थोडक्यात सांगते की माझं आर्टिकल म्हणजे अक्षरशः हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेले माझे एक ज्येष्ठ वाचक आहेत, ते म्हणले दीनानाथ मंगेशकर मध्ये मी ऍडमिट आहे कोरोनानी, आणि मी मुलाला पाठवलंय लोकसत्ता आणायला की तू पहिल्यांदा मला मृदुलाचा लेख वाचू दे. मग पुढचं मला माहिती नाही मी असेल की नाही, पण मला तो लेख आधी वाचायचा आहे. क्या बात है. वा वा. मला इतकं धन्य वाटलं की एवढा त्यांना कुठेतरी मी रिलॅक्स करू शकले. आरतीजी तुम्हाला काही तसे नाही, आरतीला आहे का काही? आरती नाही सतीश दादा. नाही, मी एवढंच म्हणेन की फॉर्च्युनेटली ऑर व्हॉट एव्हर यू कॅन से, की आमच्या सान्निध्यात असलेल्या कोणाला असं, कारण ओळखीचं असल्याशिवाय आम्हाला फीडबॅक मिळत नाही ना. आता अनोळखी लोकांनी ऐकलं असेल तर आम्हाला कसं कळणार, कारण त्यांना काही आमचा कॉन्टॅक्ट नाहीये. आणि ज्यांचा आमचा संपर्क आहे ते बाय गॉड्स ग्रेस एव्हरीबडी इज फाईन सो फार. त्यामुळे कोविड काळामध्ये नाही, पण मी एक 2-3 इन्सिडेन्सेस पटकन सांगतो की संगीताचा परिणाम किती, म्हणजे कसा इफेक्टिव्ह होऊ शकतो. पहिला अनुभव हा माझ्या लग्नानिमित्त किशोरी त्यांचं गाणं, मला माहिती नाही आरती होती का त्या प्रोग्रामला, 15 जुलै. काय काय म्हणतेस? मी फार लहान असेल तेव्हा. लहान असेल. मी तारीख सांगतो त्याच्यावर 15 जुलै 1979. खूप लहान होते. नाही, नाही 4 वर्षाची होते. किती? तर किशोरीताई त्यांनी स्वतःहूनच मला सांगितलं मी तुझ्या लग्नानिमित्त गाणार आहे, कारण त्या लग्नात येऊ नाही शकल्या. माझं लग्न मे महिन्यात झालं होतं, पण त्यांनी अचानक फोन केला आठवड्यानंतर की मला गायचंय तुझ्या लग्नानिमित्त. मग मी म्हटलं आता इमिडिएटली नाही, मग जुलै 15 तारीख ठरवली. 1-1.5-2 महिन्याचा काळ घेतला. आणि सांगायचं म्हणजे की त्या दिवशी अनफॉर्च्युनेटली सकाळी त्यांचा पाय दरवाज्यात अडकून त्यांना इजा झाली होती, सेम डे मॉर्निंग. आणि त्यांचा पाय सुजलेला होता. पण त्या अवस्थेत सुद्धा जस्ट बिकॉज कमिटमेंट शी केम ऑल द वे. आणि मला सांगतो आरती ताईनी मिया मल्हार गायल्या, आणि समोर बॉम्बेतले मोस्ट ऑफ द म्युझिशियन्स होतेच, ऑडियन्स तर सोडून द्या, सगळे म्युझिशियन्स पण बसलेले होते. म्हणजे त्या आणि सबंध ऑडियन्स इन्क्लुडिंग द म्युझिशियन्स, म्युझिकॉलॉजिस्ट हे एकमेकाशी इतके समरस झालेले होते की कोणाला काही भानच राहिलं नव्हतं. अशा तोडीच्या, म्हणजे गिंडे साहेब, म्हणजे पण डॉक्टर के.जी. गिंडे, ते म्हणले की आज ताईंचा काहीतरी वेगळाच अवतार आहे. त्या अशा गायल्या की त्या सुरांचा इम्पॅक्ट प्रत्येक व्यक्तीवर, आणि त्यांचं स्वतःच, त्या म्हणल्या मी विसरूनच गेले की मला पायाला इजा झालेली आहे. म्हणजे हा संगीताचं सामर्थ्य केवढं आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. की ते कमालीच, म्हणजे ते असं शब्दात वर्णन करून नाही सांगता येत. त्याची अनुभूती ज्यांनी घेतली आहे त्यांना तो कॉन्सर्ट आजही आठवतो. दुसरं उदाहरण माझ्या गुरुजींचं आहे. ओशो आश्रम मध्ये, पूर्वी ओशो आश्रम मध्ये खूप कॉन्सर्ट्स व्हायचे तिकडे आपल्या पुण्याला. तर आता ही किती सालची गोष्ट आहे मला आठवत नाही, 80च्या दशकात असेल किंवा 80च्याच दशकात. तर मी त्यावेळेस गुरुजींबरोबर सगळीकडे फिरत असे पंडित शिवकुमार शर्मांबरोबर. तर जाकीरबाई तबल्याला होते आणि आम्ही साऊंड चेकला स्टेजवर जायचं होतं. तर मला बघितल्यावर गुरुजींनी नुसते सूर छेडले. तर मी म्हटलं वा गुरुजी, ते आमच्या बुवांचा राग वाजवणार होते, जोकोस. तर मला जरा सरप्राईज झालं की संतूरवर मी पहिल्यांदाच
त्यांनी माझ्याकडे बघितलं छेडल्याबरोबर, मी ओळखलं, 2 सूर वाजल्यावर ओळखले की हे तर जोकोन्स आहे. तुला सांगतो काय झालं की त्यांनी आणि झाकीर हुसेन तबल्याला, मग काय बघायलाच नको, ती जोडी म्हणजे काय अफाट त्यांचे कार्यक्रम होतात झालेले आहेत. तो जवळजवळ जोकोन्स राग त्यांनी 1 तास 50 मिनिटं वाजवला आणि झाल्याबरोबर ते काहीही न म्हणजे टाळ्यांचा कडकडाट होतोय पण त्याच्यासाठी थांबलेच नाही, ते उठले आणि सरळ आतमध्ये निघून गेले. आणि मी आणि झाकीरबाई स्टेजवर, मी तंबोऱ्यावर होतो, झाकीरबाई समोर होते आणि ऑडियन्स सगळा असा एकदम स्वतःला सगळे विसरून गेलेले होते, इतका तो इफेक्टिव्ह. पण तो राग सुद्धा इफेक्टिव्हच आहे. आणि काय त्यांचं वादन त्या दिवशी काय वेगळ्याच अवतारात त्यांनी नेलं होतं सगळ्यांना. तर मला मात्र कळलं की ते उठून का गेले, कारण त्याच्यानंतर त्यांना स्वतःला काही वाजवण्याची इच्छा नव्हती. कारण ती जी म्हणतो ना आपण की आपण म्हणतो समाधी लागली, तुम्हाला वेगळ्या विश्वात घेऊन गेले, ती प्रचिती इतकी होती की मी स्वतः न विचारता मी अनाऊन्स केलं की प्रोग्राम इज फिनिश नाव, गुड नाईट, असं मी करून सगळ्यांना. लोक जरा हे झाले पण त्यांना काही कळणार नाही, पण सांगण्याचं काय संगीताचं सामर्थ्य हे केवढं तरी आहे. सतीश, आपण पहिल्यांदा सांगितलं की किशोरताई आमोणकरांना त्या दिवशी इजा झाली होती पायाला आणि तरीही त्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम केला आणि अगदी वेळ लावला सगळ्यांना. तर मला तुम्हाला प्रत्येकाला हा प्रश्न विचारायचा आहे की वैयक्तिक आयुष्यात जेव्हा चॅलेंजेस येतात, काही आव्हानं तुमच्या समोर येतात, काही पर्सनल क्रायसिस येतो, सो डज दॅट एक्सपिरियन्स हेल्प यू टू बिकम मोर सेन्सिटिव्ह? म्हणजे कलाकार हा अधिक संवेदनशील, अधिक ताऊल सिलाकून निघाल्यामुळे तो अधिक परिपक्व होतो का त्याच्या व्यवसायात, त्याच्या कामामध्ये, त्याच्या गायकीत, त्याच्या वाजवण्यामध्ये? डज दॅट एक्सपिरियन्स हेल्प यू? डज इट मेक यू अ बेटर म्युझिशियन? हे मला तुम्हाला विचारायचं. म्हणजे उलट त्यांना त्या दिवशी म्हणून त्या आणखीन ह्याच्याने प्रकर्षाने गाऊ शकल्या असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे इतका त्रास होत होता की कुठे त्यांनी तो आव्हान पेललं की मला होऊ दे, मला वैयक्तिक किती त्रास झाला, मला किती दुखत असेल, मला वेदना होत आहेत, पण मी कमिट केलेलं आहे, माझं हे नुसतंच माझं व्यवसाय नाही, ते पॅशन आहे हे. तर असं तुम्हाला स्वतःला वाटतं का प्रत्येकाला? नाही, डेडिकेशन अँड डिवोशन इज समथिंग विच इज I think is a gift for maybe musicians who are at the, who have achieved something in their life. I think. No, but does pain, but Satish help you to become a better? Don't you feel that this kind of challenge can be encountered in any profession? A doctor could experience pain exactly, and become more sensitive. And there are so many professional dedication एक भाग झाला. म्हणजे That's what I'm saying. कारण कलाकाराला एक वेगळ्या प्रकारची संवेदना लागते. नाही, कलाकार जनरली संवेदनशील असतोच ना, जनरली. नाही, पण एक थोडंसं I just want to add one more thing. Yes. You might become more sensitive in terms of your being a musician. Okay? But it is not necessary that you will become a sensitive human being. There is a difference. There is a difference. There is a difference. Yes. What is the difference? That if the same thing were to happen to somebody else, would you have the sensitivity to appreciate that moment and what that person is going through? Seldom does that happen. So let us not exaggerate things and say that, oh, musicians are fantastic, they are, we should be grounded and close to earth. This is the personal perception, personal quality आहे ही ना, संवेदनशीलता. बरोबर आहे. नाही, आपण तसं म्हणजे what we are discussing is basically the effect of music on your mind and body. I think the bottom line is that I am just narrating these incidences from that point of view. It is nothing to do with a personal nature, because there are musicians, I should not be saying they are fantastic musicians, but when you go and study their nature, that might be totally contrary to their art, actually. Correct. Exactly. But I am talking all this only to highlight the relationship of music with body and mind for the listener as well as for the musician. Am I right, Aarti? Yes. बिलकुल. आता आपण म्युझिक आणि बोला आरतीजी बोला. नाही, अगदी म्हणजे जे सतीशजी म्हणतात ते बरोबर आहे की आता आपण म्युझिशियन म्हणून आपण जे संगीताची साधना केली त्यातनं जी अनुभूती आपल्याला मिळाली ते अनुभव आपण सांगतोय.
आणि Correct, अगदी अगदी बरोबर. मला असं वाटतं की सामान्य माणसामध्ये सुद्धा तितकी संवेदनशीलता असेलच. अगदी प्रत्येक व्यक्तीमध्ये तेवढी असू शकते. आणि बरोबर. एक माणूस Yes. म्हणून मी बरोबर. मी जशी वाईट असू शकते, तसे कुठला तरी दुसरा मोठा Yes. पॉलिटिशियनही तेवढाच वाईट असू शकतो, बरोबर इंडस्ट्रियलिस्टही बरोबर म्हणजे बरोबर आहे, मला असं बरोबर वाटतं आहे. की हे पण आपण चांगले आणि प्रवृत्ती वाईट आहे. हे सगळ्यांमध्ये असतात. हो, नाही, हो. पण परंतु मला मला असं वाटतं कला, आपण जे कलाविष्कार करतो तो जेव्हा आपण इमोशनल म्हणजे इमोशन्सच्या हायवर जेव्हा असतो आणि हम्म, लोवर हम्म. असतो, त्या दोन्ही जेव्हा असताना काहीतरी उत्कट काहीतरी होत असतं, हे मला नक्की असं वाटतं. की आपण खूप जेव्हा आनंदात असतो, अत्यंत आनंदात असतो, अगदी असं फुलपाखरासारखं आपलं मन झालेलं असतं, तेव्हा सुद्धा आपण गाणं म्हणजे जेव्हा मी गाते तेव्हा ते एक वेगळ्या हम्म. लेवलचं असतं. आणि नक्कीच. ऍट द सेम टाइम मला असं वाटतं की मी खूप जेव्हा लो मध्ये असते तेव्हा सुद्धा मला असं वाटतं की तेव्हा आपली अतीव इच्छा असते की आपलं अंतर्मन आहे त्याच्याशी कनेक्ट होण्याची बरोबर. गरज वाटत असते आपल्याला. हम्म. आणि त्यातनं जे अगदी. होतं बरोबर. ना बरोबर. ते काहीतरी ते वेगळं संगीत असतं. वेगळं त्यामुळे वेगळंच संगीत तुम्ही असतं. मगाशी जो प्रश्न विचारला की असं खूप तुम्हाला तरल वाटायला लागलं तर वेगळं तसं होतं. पण जसं अनिश म्हणाला तसं की माणूस म्हणून कलाकार त्याच दर्जाचा असेल का? असू हम्म. शकत. बरोबर. शक्यता बरोबर आहे, म्हणजे बरोबर दोन्ही आहे. आहे, असूही शकतो. कारण मला असं वाटतं की संगीत शेवटी तुम्हाला काहीतरी शिकवत असतं ना. आपण एखादी गोष्ट शिकतो तेव्हा बाकीचा ब्रेन पार्ट सुद्धा शिकत असतात त्या गोष्टीमुळे. वा. की तासनतास हो रियाज केल्यामुळे वा. हो संयमामुळे हो. माझं संपूर्ण ब्रेन वेगळ्या तऱ्हेने अलाइन होत असतं सारखं. आणि कंडिशन होत. हे बरोबर आहे. जर आणि हे असं शिकता शिकता माझ्या ब्रेनमध्ये जसं हॉर्मोन्स तुम्ही म्हणालात त्याच्यात बदल होता होता हो जशी एक हो. अत्यंत सुंदर एक चायनीज कथा पटकन मी सांगते की एका गावामध्ये एक क्रूर कर्मा होता. 4-5 वाक्यात सांगते. आणि आणि तो अत्यंत वाईट वागत होता सगळ्यांशी. आणि त्याच गावामध्ये एक सुंदर मुखवटे करणारा माणूस होता. आणि तो क्रूर कर्मा इतका गावचे लोक त्याला हेट करायचे. आणि मग एक दिवस त्याला असं वाटलं की नाही आता आपण ह्याच्यातनं आपल्याला मुक्ती मिळायला हवी. म्हणून त्याने एका साधूचा मुखवटा त्या मुखवटेवाल्याकडनं घेतला आणि तो हम्म. घालून तो चालत चालत गाव सोडून गेला. आणि चालता चालता 3-4 गाव चालता चालता तो 1 महिन्यानंतर दुसऱ्या एका गावात पोहोचला. खूप दमला आणि तिथे झोपला देवळात. आणि त्यांनी साधूचा त्याचा मुखवटा होता त्यामुळे सगळ्या लोकांना वाटलं साधू आहे. आणि हम्म. त्यांनी त्याला छान जेवण खाण देऊन आणि मग त्याने हळूहळू तिथे प्रवचन द्यायला सुरुवात केली. आणि साधारण 1 वर्षानंतर त्याच्या गावातला एक माणूस चालत चालत ह्या गावात आला आणि तो ह्या प्रवचनाला बसला. आणि तो म्हणाला हा साधूचा चेहरा असलेला जो माणूस आहे ह्याचा मी आवाज ऐकलेला आहे कुठेतरी. आणि बहुतेक हम्म. तो क्रूर कर्मा जो आमच्या गावात होता त्याचाच आवाज मला तो वाटतोय. आणि तो म्हणाला मी आता प्रवचन संपू दे, मी आता पर्दाफाश करतो ह्याचा, म्हणजे लोकांना कळेल की हा संत नाहीये आणि हा साधूच्या मुखवट्या मागे अत्यंत दुष्ट क्रूर कर्मा लपलेला आहे. आणि प्रवचन संपल्यावर त्यांनी त्या साधूजवळ गेला म्हणजे ह्या क्रूर कर्म्याजवळ गेला आणि मला सगळ्यांना म्हणाला पहा आता मी त्याचा मुखवटा काढतो आणि त्याच्या मागे तुम्हाला त्याचा दुष्ट चेहरा दिसेल. आणि त्यांनी त्याचे फोडून फोडून त्याचे तुकडे झाले आणि आत पाहिलं तर त्याचा संताचाच चेहरा झालेला होता. वा. वा. हो वा. मला असं क्या बात वाटतं आहे. की आपण काही करता करता आपला अंतर्बाह्य बदल जरूर होऊ शकतो. होतं. पण नक्कीच त्या नक्कीच होतं. तऱ्हेने आपण जे करतोय त्याची साधना त्या अँगलनी केली गेली पाहिजे. तर वा. नक्कीच मला असं वा. वाटतं की उत्तम समाज घडू शकतो. नक्कीच नक्कीच. आता आणि उदाहरणार्थ मला जेव्हा हे श्रोते की कॉन्सर्टला जातात थोडी आता लांब झाली का गोष्ट? नाही 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 अगदी 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 सुंदर होती. समर्पक गोष्ट होती तुमची आणि जो विषय सुंदर होती. होता की संवेदनशीलता हा कुठल्याही एका म्हणजे समाजातल्या कुठल्याही एका पार्टचा फॉर एक्झाम्पल कलावंताची मक्तेदारी नाही की ते नाही, ते अगदी बरोबर आहे हे मंजुला. बरोबर Yes, आहे. अगदी अगदी पण बरोबर. जसं आरतीताई म्हणाल्या की तुम्हाला कलेची साधनाच तुम्हाला खूप हो परिपक्व बनवत जाते, संयम बरोबर आहे. शिकवते. आयुष्यात कलाकाराच्या अनेक प्रसंग असे येतात की त्याला बरेच रिलेशनशिप प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा समाजाशी प्रॉब्लेम येऊ शकतात, स्वतःचे येऊ शकतात. त्यातनं तो नक्कीच घडत असतो. आणि जो मुद्दा तू मगाशी म्हणालीस तो महत्वाचा असा आहे की जरी
आमचं जी मेंटल स्टेट आहे आता, आणि मला समजा परफॉर्म करायचं आहे, तर थोडंसं मला ती स्वतःची मेंटल स्टेट बाजूला ठेवून ॲज अ पार्ट ऑफ प्रोफेशनलिझम पण आहे ना तिथे. तुम्हाला 3 तास जर का लोकांना वेगळ्या विश्वात न्यायचंय, तर माझे स्वतःची सुख-दुःख, व्याधी, यातना मला 3 तास ते विसरलंच पाहिजे. त्यामुळे बरोबर. जेव्हा तिथे कलाकार तुम्हाला अतिशय आनंदात दिसतो, तर त्याच्या कलेतला त्याला आनंद मिळतच असतो. उत्कटपणा हा अतिशय मोठा हो, हो. विषय आरतीताईंनी मांडला, की त्यात तो स्वतःला शोधत असतो. इव्हन ही लो असताना सुद्धा तो कनेक्टच होत असतो त्या परमात्म्याशी. पण शोधत. त्याचा अगदी जो बरोबर आहे. प्रोफेशनलिझम आहे तो त्या ठिकाणी जास्ती पॉवरफुल असतो. का तर मी समजा एक काहीतरी व्यवहार झालेला आहे, मी या गोष्टीचे पैसे घेणार आहे आणि पैशाही पेक्षा या मंडळींना 3 तास मला त्यांची दुःख विसरायला लावायचे, तर माझं स्वतःचं मला बाजूला ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे ते बरोबर आहे. परफेक्शनची ओढ प्रत्येकाला असते. त्यातनं ते थोडासा त्याचा त्रास पण होतो, कारण परत जेव्हा तुम्ही भानावर येता तेव्हा खऱ्या विश्वात तुमच्या आयुष्यात काहीतरी वेगळंच घडत असतं. त्याच्यामुळे ते खरंय खरंय, अगदी खरंय. नाही, पण एखादा श्रोता जेव्हा जातो कॉन्सर्टला, आता उदाहरणतः आरतीजींच्या कॉन्सर्टला, आणि त्या मालकांच गात आहेत, तर त्यावेळेला त्यांची संवेदनशीलता आणि श्रोत्याची संवेदनशीलता ही जेव्हा मॅच होते, तेव्हा मला वाटतं दॅट इज अगदी पराकोटीचा क्षण असतो तो. एक Yes. वेगळी अनुभूती असते. आपण अनुभवलेली, आम्ही श्रोते म्हणून अनुभवलेली. अँड वी नो दॅट वेन दॅट सेन्सिटिव्हिटी मॅचेस, दॅट इज दॅट परफेक्ट मोमेंट. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही तसे परिपूर्ण कलाकार नाही आहात, जोपर्यंत तुम्ही जशी साधनं आता सांगितली तशी तुम्ही केली नाही, तोपर्यंत तुम्ही श्रोत्याच्या त्या संवेदनेला तुम्ही मी असं म्हटलं की मला असं वाटतं की जे खरोखर जे संगीतकार असतात किंवा संगीत ज्यांना उपासना आहे संगीत, त्यांची संवेदनशीलता एक वेगळ्या लेवलची असते. आणि ती व्यक्ती माणूस जो श्रोता असतो त्याला कुठे माहित असतं. बट फॉर दॅट मोमेंट, फॉर दॅट ओकेजन, ही हॅज टच्ड हिज हार्ट, ही हॅज टच्ड हिज सेन्सिटिव्हिटी, ही हॅज रेज्ड हिज इमोशन्स टू अ व्हेरी डिफरंट लेवल. त्याच्यामुळे तुम्ही टेबलाच्या ह्या बाजूला आहे म्हणून मी हे सांगू शकते तुम्हाला. पण एक प्रश्न आलाय आपल्याला एका त्याचा, आणि ते असं विचारतायत की आपल्या आयुष्यात असा काही आठवणीतला प्रसंग आहे का की आपल्या फॅन्स बरोबर आलाय तो प्रसंग आणि आपल्या संगीतामुळे त्यांच्या आयुष्यात बदल घडलाय, किंवा असं खूप आयुष्य त्यांचं बदलून टाकलंय? तुम्हाला असा कोणताही असा प्रसंग तुम्हाला आठवतोय का, किंवा असा अनुभव तुमच्या मला पटकन आठवण्यासारखा असेल तर जरूर सांगावा. कोणीही उत्तर द्यावं याला. कोणीतरी एकाने सांगा म्हणजे वेळ वाचेल. त्यांच्याकडे पटकन ज्यांना आठवते त्यांनी, नाहीतर आपण दुसरा प्रश्न घेऊ शकतो. मी सांगतो एक अनुभव. बोला बोला. पण म्हणजे विथ ऑल मॉडेस्टी आय कॅन टेल यू माय एक्सपिरियन्स. म्हणजे असे बरेच वेळा आलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, कारण संतूर वाद्य हे जनरली लोकांना खूप भावतं फॉर व्हॉट एव्हर रिझन. अपस्टेट न्यूयॉर्क मध्ये मी एकदा प्रोग्राम वाजवत होतो आणि ही 1997 ची गोष्ट आहे, म्हणजे बरीच वर्ष झाली. मी म्हणजे स्टील आय रिमेंबर दॅट पर्टिक्युलर इन्सिडेंट. ते प्रोग्राम जो होता तो एका कम्युनिटी हॉलमध्ये होता आणि साधारण एक 250-250 लोकांनी तो भरलेला होता. जवळजवळ एक 2.5-3 तास माझं वादन झालं आणि त्याच्यानंतर जनरली जसं असतं की लोकांना कलाकाराला भेटण्याची खूप इच्छा असते, म्हणजे श्रोत्यांमध्ये. तर मी संतूर स्टेजवर असलो होतो. काही लोक संतूर बद्दल विचारत होते, त्यांना जवळून बघायचं होतं. काही लोकांनी पहिल्यांदाच ते समोरून ऐकलं होतं. असं सगळं चाललं होतं. मग मी स्टेजवरनं बाजूला होऊन बरेच एक 20-25 लोक तरी होते. प्रत्येक जण हॅलो, काय काय झालं, सगळं झालं. आणि माझी म्हणजे आपल्याला साधारण आजूबाजूला दिसतं ना जनरली. तर मी बघितलं एक अमेरिकन 2 बायका जरा लांबवर उभ्या राहिल्या होत्या. बराच वेळ झाला त्यांना. सगळं झाल्यानंतर ते मग त्यांनी अगदी ते जसं एटिकेट्स वाळतात तसं कॅन वी टॉक टू यू म्हणून त्यांनी मला विचारलं. तर म्हटलं या शुअर. म्हणजे ह्याच्यात मी स्वतःला काही मोठं समजत नाहीये, त्यांना काय वाटलंय. आणि हे म्हणजे जी फॅक्ट आहे तेवढी फक्त नॅरेट करतो की आता हा श्रोतृगण कसा असू शकतो श्रोता. तर त्याच्यात ती मुलगी मला वाटतं शी वॉज प्रेग्नंट, काहीतरी 7 महिन्याची प्रेग्नंट होती आणि तिची आई होती. शी वॉज 55 year old वुमन, द मदर. शी स्टार्टेड स्पीकिंग टू मी अँड शी सेड की ती अशी सुरुवातच तिने अशी केली की इन माय 55 years ऑफ लाईफ
आय नेव्हर फेल्ट माय बॉडी अँड माइंड ओपन्ड अप सो मच. हे तिचं पहिलं वाक्य होतं, विच वॉज लिटल शॉक टू मी. मी म्हटलं की अमेरिकन वुमन हे संगीत ऐकून सेइंग दिस इज समथिंग विच दे हॅव नेव्हर बीन एक्सपोज टू इंडियन क्लासिकल म्युझिक. आणि तिने सांगितलं की वी वेअर वॉकिंग, ते कम्युनिटी हॉल असल्यामुळे आपल्याकडे जसं जेवणानंतर वॉक करायला जातात ना, तसे त्या दोघी स्ट्रोल करायला निघालो त्या. आणि त्यांना ते ओपन असल्यामुळे त्यांना काहीतरी साऊंड गेला खाली. तो काय त्यांना वाटलं माहिती नाही, त्या म्हणून वर आल्या आणि त्या म्हणल्या वी केम अप, वी जस्ट थॉट वी विल सी व्हॉट इज दिस गोइंग ऑन हिअर, यु नो, दॅट वॉज देअर फिलिंग. पण दिस वॉज ऑलमोस्ट लाईक 15 मिनिट्स कॉन्सर्ट झाल्यानंतर त्या आल्या होत्या. पण दे रिमेन्ड इन द हॉल फॉर नेक्स्ट व्हॉट एव्हर 2.5 hours to 3 hours. सो ते मी त्यांना काही रिएक्शन जास्त दिले नाही. म्हटलं थँक्यू व्हेरी मच दॅट यू फेल्ट सो मच. आणि ती म्हटली की माय डॉटर इज फिलिंग सो नाईस बिकॉज शी इज प्रेग्नंट ऑफ 7 months प्रेग्नंट आहे, पण काहीतरी तिच्यावर चांगला परिणाम झाला असं तिने एक्सप्रेस केलं. म्हटलं हा तर दिस वॉज अ गुड कॉम्प्लिमेंट. आय टूक इट एज कॉम्प्लिमेंट्स की हे वाक्य केवढं तरी स्पीक्स लॉट, की 55 वर्षात माझी बॉडी अँड माइंड कधी एवढी ओपन अप झाली नाही. म्हणजे वर्बॅटम वाक्य एवढंच, जास्त काही डिस्कशन झालं नाही, पण त्यांना एक्सप्रेस करायचं होतं. सो दॅट वॉज वन ऑफ द एक्सपिरियन्सेस. म्हणजे हा डेफिनेटली परिणाम होतो श्रोत्यांवरती. खूप चांगला एक हिलिंग इफेक्ट येतो त्यावेळेला, या बाबतीत प्रश्नच नाही आणि शंकाच नाही. आणि आपल्याला फेसबुकवर खूप लाईक्स येत आहेत आणि खूपच अप्रिशिएट करतायत सगळे. आरतीजी तुमच्या म्हणजे कितीतरी जणांनी सांगितलंय की त्यांना डिस्ट्रेसिंग, म्हणजे जेव्हा खूप स्ट्रेस होतो तेव्हा आरतीजींचं मी राधिका ऐकलं की त्यांना एकदम डिस्ट्रेस झाल्यासारखं वाटतं, एकदम रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. ते तुम्हाला मोठी कॉम्प्लिमेंट आहे आणि सगळ्यांना ते ऐकायलाही आवडेल. पण आपल्याला आपला आज प्लॅटफॉर्म वेगळा आहे, आपला आज परफॉर्मन्सचा प्लॅटफॉर्म नाहीये, पण तुम्हाला ही कॉम्प्लिमेंट खूप जणांनी दिली आहे. एकच प्रश्न एक मी घेते फक्त, आणि मला असं वाटतं तो खूप रेलेव्हेंट आहे आपल्या आजच्या टॉपिकला. तर कोणीतरी विचारलंय की आजच्या जीवनात जेव्हा सगळं डिजिटल आणि फास्ट झालंय तेव्हा आजच्या पिढीला क्लासिकल म्युझिककडे कसं वळावं. कारण लहान मुलांमध्ये हल्ली खूप डिस्ट्रॅक्शन प्रॉब्लेम्स होतात, त्यांना अटेन्शन डेफिसिटचा मोठा प्रॉब्लेम या पिढीला झालाय. त्यांना कॉन्सन्ट्रेशन इश्यूज आहेत, फोकस इश्यूज आहेत. तर अशा वेळी क्लासिकल म्युझिकचा हे कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करण्याच्या दृष्टीने, एकाग्रता वाढवण्याच्या दृष्टीने कसा उपयोग करता येईल, तुमचं मत सांगाल या बाबतीत? आपण आधी अनिशजींचं घेऊ, अनिश आपण बोलाल. नाही, अनिश, लेट अनिश स्पीक. मला असं वाटतं की लहान मुलांच्या बद्दल आधी विचार करण्याआधी आपण स्वतःबद्दल विचार केला पाहिजे. म्हणजे पालक जे आहेत ते किती संगीत ऐकतात, कुठलं संगीत ऐकतात, रोज ऐकतात का? कारण ते जर घरात वातावरण नसेल, उदाहरणार्थ तुमचं वाचनाचं जर हे नसेल, सवय नसेल, तर तुम्ही मुलांवर काय तुम्ही हे इन्फ्लुएन्स कराल? ते संस्कार होऊच नाही शकत जिथपर्यंत तुम्ही स्वतः नाही करत तिथपर्यंत. हे काय डिसिप्लिनचा भाग नाहीये, हा संस्कारांचा भाग आहे. तर मला असं वाटतं की पालकांनी ह्याच्यावर विचार करायला पाहिजे. आणि आपल्या स्कूल्समध्ये, कॉलेजेसमध्ये वगैरे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये पण ह्याचा विचार करायला पाहिजे. आपल्या समाजातच जर आपण कला ही गोष्ट नुसती मनोरंजनासाठी तेवढी आपण वापर करतो त्याचा, बरोबर आहे, तर मग त्याची जागा तीच राहणार. ऑन द कॉन्ट्ररी, जर आपण विचार केला की कला ही आपल्या जीवनातला एक अविभाज्य अंग आहे, आणि जस्ट एज मॅथमॅटिक्स वगैरे वगैरे तुम्ही विषय निवडता शिक्षणासाठी, तसेच हे पण विषय निवडले पाहिजेत. तेव्हा तो ऍक्च्युअल ग्रासरूट लेवलवर त्याचा बदल होईल, नाहीतर नाही होणार. नाहीतर वर्षोनवर्ष डॉक्टर किती आमचे काही संगीत कलाकार आहेत मंडळी, ते कमिटी मीटिंग्स वगैरे करत असतात आणि ते म्हणतात की शास्त्रीय संगीतात सर्व स्कूल्स मध्ये झालं पाहिजे, अमुक तमुक. वर्षोनवर्ष हे चालू आहे. पण का सर्वांनी का मालकंस गावा, का नुसतं शास्त्रीय संगीत? मला सांगा तुम्ही. एक्झॅक्टली. आणि सगळ्यांना आवडत सुद्धा नाही. हो,
सगळ्यांना मी असे पण लोक ओळखते ते म्हणतात नाही नाही, म्हणजे कोणाचा फार मोठ्या म्युझिशियनचा फोन, अरे कोण आहेत हे, विषय म्हणे संगीत हे मला आवडतच नाही अजिबात, असे अगदी असतात. अगदी अगदी बरोबर. पण अगदी तुम्ही सतीशजी, संगीत करा आणि मग तुम्हाला जे सिलेक्ट करायचंय कुठला प्रकार ते नंतरची भाग, नंतर नाही म्हणजे काय माहितीये का, समाजामध्ये सध्या काय होतं की सोसायटी गोज बाय व्हॉट द एन्व्हायरमेंट इज, आणि प्रिडॉमिनन्स ऑफ, ऍज मगाशी आरतीने सांगितलं किंवा तू बोललास की म्हणजे इतकं टेलिव्हिजन हॅज एन्क्रोच्ड अपॉन each household so much that sometimes we musicians also get stuck up to some kind of TV watching, which was not there when we used to attend concerts in my school or college days. There was hardly anything else. त्यामुळे मजा यायची. आता अरे यार अभी ट्रॅफिक में कोण जाएगा, आय एम बिंग ऑनेस्ट अबाउट दॅट. त्यामुळे हे जे आता अनिश म्हणला की देर हॅव बीन लॉट ऑफ अटेम्प्ट्स बाय सर्टन ग्रुप ऑफ म्युझिशियन्स, द स्टॉलवर्ट्स आय वुड से, to represent the government, to request them to make music compulsory for at the school level. But I don't think anything has happened. Maybe municipality school मध्ये music आहे, पण private schools they don't do anything of that kind of a thing. तर हे सगळं सब्जेक्टिव्ह आहे. पण कमिंग बॅक टू द आन्सर फॉर दॅट पर्सन की अशा मुलांना काय करायचंय, तर जसं अनिश म्हणला, पहिलं पेरेंट्सनी स्वतःला तो इंटरेस्ट इनकल्केट करायला पाहिजे की त्यांनी स्वतः थोडं थोडं ऐकायला पाहिजे, आणि मुलांना मग, कारण अशी त्यांना नुसती जबरदस्ती करून काही होणार नाहीये की नाही तू हे ऐक म्हणजे तुला शांती मिळेल. दॅट कॅनॉट हॅपन लाईक दॅट. पण त्याची थोडी गोडी लागली, हो बरोबर आहे, त्याची गोडी लागायला स्वतः पहिल्यांदा आधी आपण थोडस एक दिवसातनं बाबा अर्धा तास संगीत ऐकायचं सगळ्यांनी फॅमिलीनी बसून, असा जरी नियम केला तरी मे बी सम इफेक्ट कॅन बी डन ऑन द चिल्ड्रेन हु आर पासिंग थ्रू दिस काइंड ऑफ प्रॉब्लेम. आणि मला महत्वाचं असं वाटतं यात की हे सगळं अतिशय मी सहमत आहे सगळ्यांशी. पुढे एक पॉइंट असा, त्याला उप पॉइंट मी जोडू इच्छिते की आपल्याकडे सध्या प्रॉब्लेम ऑफ मल्टिपल चॉईस झालेला आहे. जसं एक उत्तम आत्ता यांनी सांगितलं की पालकांनी जर एका प्रकारचं संगीत काही काळ तुम्ही ऐका, मग त्याचा काहीतरी तुमच्यावर इम्पॅक्ट होईल, त्यातलं तुम्हाला बरं वाईट काहीतरी आवडेल, नाही आवडणार, पण त्याचा इम्पॅक्ट व्हायला त्याला पण एक मुदत द्या. हे ऐकलं 2 मिनिटं, ते ऐकलं 5 मिनिटं, ते ऐकलं, इतका चॉईस आहे समोर आणि कन्फ्युज झालेला आहे, कारण त्याच्यात व्हर्टिकली कोणीच उतरायला नाही बघत आहे. म्हणजे मला एकच माझं म्हणणं असतं की एक अध्यात्मात कन्सेप्ट आहे की वाटीभर काय पातेलभर श्रीखंड खाऊन जेवढी तुम्हाला तृप्ती अपेक्षित आहे, तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून मन लावून 1 चमचा जरी नीट खाल्लात 5 मिनिटं, तेवढीच तृप्ती तुम्हाला एका चमच्यातनं मिळू शकते. हा एक विचार आहे. तुम्ही खूप गाणी ऐकणं, खूप संगीत ऐकणं आणि काही विशिष्ट प्रकारचं संगीत मन लावून ऐकणं, त्यात पूर्णपणे त्यातली पूर्ण अजून तुम्ही सौंदर्य स्थळ बघितलीच नाहीत आणि अचानक तुम्ही जजमेंटल होता की हे मला नाही आवडत, ते टाईप ऑफ म्युझिक मला नाही आवडत, पटकन लेबल करत जातात. आता मी जे विद्यार्थ्यांना बघते त्यांना एक राग आपण सांगायचे अवकाश की ते गुगलवर जाऊन इतक्या जणांचं ऐकून येतात आणि त्यातल्या काही बंदिशी मग मी इकडनं बसवली तिकड, अरे थांबा आधी, तुम्ही आधी समजून घराणं युट्यूब व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीज म्हणजे खूप ऐकणं. आणि मला असं नेहमी वाटतं की ते ना खूप म्युझिक लव्हर आहेत, म्हणजे काय ते दिवसभर हेडफोन लावून असतात म्हणून म्युझिक लव्हर आहेत का? नाही, त्याला काहीतरी दिशा द्या. त्या मुलांना पण एक प्रकारचं संगीत ऐकून तुम्ही आधी ठरवा, मग पुढे आहेच ना मल्टिपल चॉईस त्यांच्यावरून आदळणारच आहे, पण त्यांची भूमिका तयार आधी होऊ दे. बरोबर आहे. पण आपला जो मूळ विषय आज संगीत आणि आरोग्य, तर मला एक तुम्हाला विचारावं असं वाटतं की जसं आता होमिओपॅथीमध्ये किंवा आयुर्वेदात प्रकृती आणि प्रवृत्ती या दोन्हीवरती औषध दिलं जातं, तसं आपण म्युझिकमध्ये कॉन्स्टिट्यूशन तयार करून या अमुक कॉन्स्टिट्यूशनला हा राग किंवा ह्या दिस सेट ऑफ राग विल बी किंवा ह्या प्रकारचं दिस जॉनर ऑफ म्युझिक विल बी मोर युजफुल, किंवा त्याची पर्सनॅलिटी घडवण्यामध्ये, त्याची एकाग्रता वाढवण्यासाठी, किंवा त्याला काही इतर इश्यूज असतील, प्रॉब्लेम्स असतील तर ते बरे करण्यासाठी. आता जसं ते आपण म्हणालो तसं अटेन्शन डेफिसिट मुलांमध्ये असतं, तर त्याच्यासाठी त्यांची प्रकृती ओळखून त्यांना विशिष्ट काही राग ऐकायला लावायचे, काय दिवस त्याच्यामध्ये त्यांना त्यांचे कान तयार करायचे. असं काही करू शकू का आपण? म्हणजे त्याला आपण म्हणू कस्टमाइज म्युझिक अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन, असं एक ढोबळपणे जर आपण म्हटलं तर तुम्ही संगीत तज्ज्ञ आहात,
तर त्या बाबतीत काही करता येईल का? म्हणजे दॅट विल बी रिअल. असं आजचा आपला ऑब्जेक्टिव्ह असा आहे या चर्चेतून आपल्याला हा टेक होम मेसेज काय देता येईल का सगळ्यांना? नाही म्हणजे एक्सपेरिमेंट कुठलंही आपण करू शकतो आणि केलं पाहिजे, पण त्याचा विपरीत परिणाम होऊ नये की बाबा तो मुलगा नाही तर म्हणायचा की यापुढे मला मालकंस ऐकायचंच नाही बाबा, इतका मी ऐकला की नको. तर तसं नको व्हायला. तर नाही, थोडा मी म्हणून म्हटलं ना की फोर्स करून नाही होणार, ते सगळी करायला पाहिजे आणि ती जबाबदारी पेरेंट्सवर जास्त आहे. पेरेंट्सवर जास्त आहे ती, पेरेंट्सनी जबाबदारी. आणि आपल्याला म्हणायचं झालं तर टायमाप्रमाणे आपलं जे राग थेरी आहे की सकाळी काही राग आहेत की त्याचा खरोखर इफेक्ट चांगला होतो. आता संध्याकाळी जर नुसता यमनचे सूर म्हणजे एक थोडासा छोटा वेळ जरी ऐकला तरी इट कॅन गिव्ह अ रिज्युएनेटिंग इफेक्ट इवन फॉर पीपल हु आर टायर्ड किंवा स्टुडंट्स मुलांना सुद्धा दे कॅन एन्जॉय. देर इज नो डाऊट. पण असं नाही की त्यांना तासन तास ते ऐकवलं तर मग देन इट कॅन बी रिपल्सिव्ह ऍक्च्युली. तर एक थोडा वेळ त्यांना ऐकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यातनं हे काहीतरी निष्पन्न होऊ शकतं. त्याच्यासाठी पुन्हा म्हणजे बेसिकली अटेम्प्ट करणं महत्वाचं आहे. इन द मिडस्ट ऑफ so many other diversions around for any small child or a elderly person in the family. कारण मी तुम्हाला खरंच सांगतोय, आता बघतोय तर ड्विंडलिंग इंटरेस्ट आहे. सोसायटी डज नॉट हॅव अ फिक्स्ड इंटरेस्ट. दे म्हणजे इन 5 minutes दे विल सी 100 चॅनल्स. दॅट इज अ सोसायटी. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये असं संगीताचा इफेक्ट करण्यासाठी त्याला खूप डिटर्मिनेशन फॅमिलीचं पाहिजे सगळ्या, तर होऊ शकतं. पण तीच ती एकाग्रता वाढवण्यासाठी आपण संगीताचा उपयोग करू शकतो ना. हो, कारण डेफिनेटली समाजात जे प्रकारचा आज अस्वस्थता आहे, एक मानसिक लेवलवरती रेस्टलेसनेस आहे, एक प्रकारचं नोबडी एबल टू एनी जॉनर, एनी काइंड ऑफ म्युझिक, सगळेजण एव्हरीबडी इज डुईंग, सगळे खिचडी करतायत सगळ्याची. तर ती एकाग्रता वाढवण्यासाठी म्हणजे अगदी लहान मुलांपासून तरुण वयापर्यंत मोठ्यांपर्यंत संगीत हा अनेक मार्गांमधला एक मार्ग असू शकतो. हो, बरोबर आहे. कारण काही काही मुलांना चित्र काढण्यात मन रमेल, काही, परंतु एका जागी बसणं साधन म्हणजे एका जागी, मला असं वाटतं ती फार महत्वाची गोष्ट. आमचे गुरुजी म्हणायचे की तुम्ही गाणं गाऊ नका, आधी क्लासमध्ये आल्या की तानपुरा वाजवा फक्त 15 मिनिटं आणि एक कंठातून एकही सूर नको येऊ दे, आणि तो तानपुरा ऐकत त्याचं गुंजन होतंय आणि तो सूर मनात साठवा आणि गाऊ नका. आणि मला असं वाटतं त्यांनी त्या अनुभवाने खूप काही शिकवलं. तसंच मुलांना पण खूप अवघड आहे हे आपण जे म्हणतोय ना. एखाद्या 7 वर्षाच्या मुलाला काही चुळबुळ न करता तू 15 मिनिटं बस म्हणणं, मला असं वाटतं की ती टेम्परामेंट तशी घेऊन जन्मालाही यावं लागतं आणि तसे आई वडील असले पाहिजेत, तसे संस्कार पाहिजेत आणि ते सगळं मग ते सगळं होतं. डेफिनेट. म्हणजे आणि या प्रश्नात उत्तर द्यायचं झालं तर त्या संगीतात सामर्थ्य नक्की आहे, पण हे जे आरतीने सांगितलं की ते सगळं फॅमिलीचा, टोटल फॅमिली हॅज टू गेट इन्व्हॉल्ड इन दॅट फॉर सम. डॉक्टर एक गोष्ट याच्या पुढची गोष्ट म्हणजे सांगायची म्हणजे संगीतकार जो असतो ना, जो कलाकार माणूस असतो ना, त्याच्यामध्ये पण कधी कधी सेल्फ रिस्ट्रेंट किंवा डिसिप्लिन नसतो खूपशा वेळेला. आता सर्वांचाच आलाप संतपणे असं चालत नाही. स्वभावाप्रमाणे. आय एम अ तबला प्लेयर, विलंबित एक ताल लाव रे, हा दिन कडक कडक कडक, दिन कडक कडक, असं केलं तर गायक कसा गाणार, गायिका कशी गाणार? तर एक सेल्फ रिस्ट्रेंट हा म्युझिशियन मध्ये पण आला पाहिजे. तर नुसतं नॉन म्युझिशियन्स बद्दल नाही, पण म्युझिशियन्स बद्दल पण ही गोष्ट लागू पडते. आणि टेम्परामेंट फार महत्वाचा मुद्दा. सॉरी सतीशजी, आय एम सेइंग द हार्श, मेन्शनिंग द हार्श रियालिटी हिअर. आय टोटली एग्री. नाही, मी सांगतो ना, सोसायटी, the present scenario in the society, which is what influences the life actually. You cannot be म्हणजे आता या पॅन्डेमिक मध्ये म्युझिशियन्स ना काय झालं तर म्युझिशियन्स हॅव बिकम टेक्नॉलॉजी एक्सपर्ट्स नाव. द प्लस पॉइंट इज शिकायला लागलं तसं हे सगळं काय आहे माहितीये का, हे सब्जेक्टिव्ह बरंच होतं. कारण इतक्या डायव्हर्शन मध्ये
एस्पेशली यंग किड्सना कॉन्सन्ट्रेशनली म्युझिक ऐकून शास्त्रीय संगीत त्यांचं हे जरा म्हणजे त्याच्याकरता बराच पेरेंट्सनाच प्रेमाने त्यांना सांगून असं करायला पाहिजे. फोर्सफुली केलं तर ते एकदम उलट होऊन जाईल असं आहे. तर आपली ही चर्चा अगदी रात्रभर चालू शकते, पण मला वाटतं आपल्याला कुठेतरी क्लोजर लागेल. पण एक प्रश्न तुम्हाला प्रत्येकाला विचारण्यात आणि त्याचं उत्तर अपेक्षित आहे की संगीत हे प्रभावी माध्यम म्हणून आपल्याला जर पुढे न्यायचं असेल, हिलिंग आर्ट म्हणून आरोग्याच्या दृष्टीने, तर आपल्याला काय स्टेप्स घेता येतील? तुमचं छोटंसं एक थोडंसं मत प्रत्येकाचं द्या या विषयावरती. आपण शकतो किंवा सुरुवात कुठून करायची? कारण तुम्ही सगळे मान्यवर आहात, संगीत तज्ज्ञ आहात, तुमच्याकडून दिशा अपेक्षित आहे या बाबतीत. तर मला असं वाटतं आधी तुम्ही बोला आधी. हा बोला. मला असं वाटतं डॉक्टर, दिस इज अ कोलॅबोरेटिव्ह प्रोसेस. तर तुमच्यासारख्या जे स्पेशलिस्ट आहेत मेडिसिन फील्डमध्ये, तुमच्या बरोबर बसून ह्याच्याबद्दल डिस्कशन झालं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, आणि त्यातून मग आपण एक्सपेरिमेंट्स कसे, ते पॅरामीटर्स कसे ते मांडायचे ह्याचा विचार करायला पाहिजे. नुसतं मी उठून सांगणं की मी काय ट्रायल अँड एररनी करतोय ती वेगळी गोष्ट, पण तुमच्या बरोबर जिथपर्यंत नाही होऊ शकत तिथपर्यंत नाही. आणि मला काय वाटतं की म्हणजे हे आरोग्यासाठी जर डॉक्टर जसं औषध दिल्यावर ब्लाइंडली लोक फॉलो करतात, तसं तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या पेशंट्सना जर सांगितलं की बाबा तुम्ही दिवसातनं हे थोडंसं चांगलं हे संगीत ऐका, शास्त्रीय संगीत, ते तुम्हाला चांगलं त्याचं आरोग्य, तुमची मानसिक स्थिती चांगली ठेवेल, तर ते तुमचं जास्त ऐकतील. आम्ही सांगायला गेलो तर आमचं नाही ऐकणार, पण त्यांच्या डोक्यात ते बसलं पाहिजे की अरे आपल्या शरीरासाठी हे चांगले आहे. आणि डॉक्टरनी सांगितलंय, तो जसा गोळ्या घेत बसतो तसा तो संगीत काही. पण पेशंट काय 5 दिवसाच्या गोळ्या दिल्या ना तर 4च दिवस घेतो. बरं वाटायला लागलं की गोळ्या सोडून त्याला सांगितलं शास्त्रीय संगीत ऐका, तर तो कुठल्या तरी दुसऱ्या खोलीत लावेल आणि तो शिक्षण देणं आवश्यक आहे. असं पेसिमिस्टिक नाही ठेवायचा, पण म्हणजे these are the ways what you are asking. I think these are the ways where one can do. प्रयत्न चालू आहे सगळ्या लोकांचा, नो डाऊट अबाउट इट, सगळ्या बाजूने. सगळ्यांनी एकत्र जॉईंट एफर्ट, जसं अनिशजी म्हणाले तसं करायला हवं. कारण आरोग्याचे जे काही उपासक वर्कर्स, प्रोफेशनल्स आहेत, त्यांनी थोडंसं संगीताचा हा भाग थोडंसं त्याला महत्व द्यायला हवं. त्याला मनोरंजन न बघता त्याच्याकडे एक थेरपी म्हणून जर बघितलं आणि त्याच्यातनं साध्य करू शकतो. आणि तुमच्यासारख्या म्युझिक एक्सपर्ट बरोबर बसून आपण जर का एखादा ब्लूप्रिंट करता आली, त्याच्यासाठी डॉक्टर्सना एज्युकेट करणं आवश्यक आहे आधी. कारण तुम्ही जोपर्यंत आम्हाला सांगत नाही की हा राग या पेशंटला तुम्ही द्या औषध म्हणून, तोपर्यंत आम्ही तो देणार नाही. जसं फार्माची लोक MR देऊन दाखवतात की हे औषध घ्या तुम्ही, हे ब्रँड प्रिस्क्राईब करा, तसं आम्हाला सुद्धा कोणीतरी तशी सूचना किंवा तशा प्रकारची दिशा द्यायला हवी. तर मला असं वाटतं तुम्ही म्हणालात तसं की कोलॅबोरेटिव्ह प्रोसेस सुरू करायला काहीच हरकत नाही. आणि आज छान आपलं एक विचार मंथन खूप छान झालं आणि तुम्ही सगळे आलात. इट हॅज बीन अ फॅन्टॅस्टिक म्हणजे खूप धन्यवाद. पण हा जरा सब्जेक्ट असा टँजंट टाईप आहे, म्हणजे इट इज अ लिटल म्हणजे याच्यावर असं काय म्हणतात, बरोबर आहे ना अनिश? अगदी अगदी हा खूप मोठा म्हणजे आपण नुसतं खरवडून जरी काढलं तरी केवढंच नाही निघतंय आता. तर त्याच्या खोलात जायचं म्हटलं तर मला वाटतं इट इज अ ह्यूज, इट विल ब्रिंग आउट अ लॉट ऑफ इश्यूज. आणि आपण ते सगळे, पण आय थिंक वी शुड डेफिनेटली एक्सप्लोर दिस. कारण नुसतंच मनोरंजन म्हणून न बघता जर आपण थेरपी म्हणून, एक ट्रीटमेंट म्हणून, किंवा विशिष्ट आजारांसाठी विशिष्ट म्युझिक थेरपी, अशा केसेस झालेल्या आहेत की ऍक्सिडेंटली त्यांनी कुठचं तरी अशी एखादी रेकॉर्ड ऐकली, कोणत्या तरी वाद्याची म्हणा किंवा असे मला केसेस माहिती आहेत. बट दे माइट बी व्हेरी स्मॉल इन नंबर, पण त्याला तो अनुभव आल्याशिवाय ते होत नाही. आपण सांगून होणार नाही, पण तो ऍक्सिडेंटली कधी कधी अशी एखादी रेकॉर्ड ऐकतो आणि तो म्हणतो त्याच्या आयुष्याचा कायापालट होऊन जातो त्याच्यानंतर. तर आपण भारतीय संगीत एवढं समृद्ध आहे. आणि जर वेस्टर्न याच्यामध्ये कंट्रीजमध्ये ते करू शकतात, देशांमध्ये, की मोझार्ट किंवा बिथोवनच्या ऑटिस्टिक मुलांमध्ये त्यांना ते ऐकून किंवा त्यांना त्याच्यातनं बाहेर काढू शकतात, तर नक्कीच आपल्याकडे तर भांडार आहे त्याचा.
संगीताचा आणि प्रयोग and we can प्रयोग explore व्हायला that. पाहिजे प्रयोग आणि व्हायला प्रयोग हवेत. मध्ये जसे कंट्रोल व्हेरिएबल असतात तसे ठेवून करायला लागते. कारण तू अगदी डॉक्टर बरोबर. आहेस, तुझ्या आता माझी मैत्रिणी म्हणून अगं तुझं करते, पण तू जसं समजतेस की जरी ह्युमन बॉडी सारखी आहे पण तरी यू ट्रीट इच Yes. इंडिव्हिज्युअल डिफरंटली करेक्ट वेन यू करेक्ट अगदी स्टडी द बरोबर. टेम्परामेंट. तसंच आमच्याकडे फक्त राग मालकंस म्हणजे नाहीच आहे ना, राग मालकंस त्याच्यात एवढे सगळे व्हेरिएबल्स आहेत. तो कोण कशा वेळेला कुठल्या पद्धतीने, कुठल्या घराण्याचा, कुठल्या अंगाने, इतके त्याच्यात व्हेरिएबल्स आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सगळं कंट्रोल सिच्युएशन करून अगदी बरोबर. एकत्र प्रयोग करून मगच काहीतरी आपण कन्क्लुझिव्ह बोलू शकतो. तोपर्यंत सगळ्यात अं, महत्वाचं म्हणजे या थेरपीचे साईड इफेक्ट्स नसतात जसे त्यामुळे अगदी बरोबर. सेफ थेरपी आहे. शिकून प्रत्येकाने प्रयोग करायला हरकत नाही असं मला हरकत वाटतं. नाही. संगीताचा होईल किती प्रमाणात असेल पण फायदाच होणार आहे. या बाबतीत काही मला वाटतं कोणालाच शंका नसावी. दॅट कुड बी द टेक होम मेसेज दॅट यूज म्युझिक Yes, थेरपी. yes, इट इज yes. अ थेरपी विदाउट साईड Yes, इफेक्ट्स, ओनली 100%. पॉझिटिव्ह इफेक्ट्स. So 100%. this is the positive Healing. take home message And in and no positive expiry COVID date. time. नो एक्सपायरी डेट. expiry राईट राईट. No expiry date. Yeah, this Absolutely. is one medicine which has no expiry. Yes, No absolutely. expiry. Yes, yes. And which will only get Thank better you very with time. much. Thank you very much. धन्यवाद Thank- सगळ्यांना आणि आपल्या Thank you so श्रोत्यांना much. आणि participants ना. Thank you very Thank much. you. Bye. Thank you. Bye.